आपण जसं त्यांना ते रेकॉर्ड करायला आपल्याला तेव्हा चालेल ना हे विचार पाठवून दिसते त्याच्या रेकॉर्ड कर कुठं करते मोठं करायला उडून जात ना ते होतं फुले बस आवाज सुरू झाला तुमचा हे सगळे भाग लोक आहेत काही नाही अडकलं याच्यात त्याच्या डोक्याला ठेवत त्यात नेमका तुमचं नाव आहे बघा ते वापर कुलकर्णी ऍड केलं मला तिकडे नमस्कार नमस्कार सर्व रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती की त्यांनी आपले व्हिडिओ आणि ऑडिओ कृपया बंद ठेवावे कृपया आपले व्हिडिओ आणि ऑडिओ बंद ठेवावेत कारण वक्त्यांना त्याचा त्रास होतो धन्यवाद नमस्कार आज 7 जानेवारी 2022 या वर्षातला हा पहिलाच शुक्रवार नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा तुम्हाला माहितीच आहे की दर शुक्रवारी आपण विश्वसंवाद नावाची मुलाखत आणि विचारमंथनाची मालिका सुरू केलेली आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच व्याख्यानमालेच्या रूपाने आपणासमोर येताना मला अतिशय आनंद होत आहे विश्व मराठी परिषद भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज आणि भीष्म प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वैचारिक परिवर्तन घडवणाऱ्या भारताच्या इतिहासातील दिशाभूल या व्याख्यानमालेत मी स्वाती यादव तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते सक्षम संपन्न आणि समृद्ध वैश्विक मराठी समाज आणि मराठी ब्रँड तयार करण्याचं स्वप्न उराशी बाळगून विश्व मराठी परिषद साहित्य संस्कृती आणि उद्योजकता या 3 आयामांद्वारे गेली 7 वर्षे कार्यरत आहे कृपया www.vishwamarathiparishad.org या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या आणि विश्व मराठी परिषदेचे सभासद होऊन आमच्या या वैश्विक कुटुंबात सामील व्हा असं आत्मीय आमंत्रण मी तुम्हा सर्वांना देत आहे सांगायला अतिशय आनंद वाटतो की विश्व मराठी परिषद आणि भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज यांच्या बरोबरच नवीन वर्षात 2022 मध्ये आपण आपली 31री संस्था भीष्म प्रकाशनही सुरू करत आहोत आणि आजची ही विचारमंथनाची व्याख्यानमाला विश्व मराठी परिषद आणि भीष्म प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली आहे या व्याख्यानमालेचं कारण असं की भारत हा अतिशय प्राचीन आणि वैभवशाली संस्कृती आणि इतिहास असलेला देश आहे परंतु आपल्यावर झालेली आक्रमणं आणि त्यांच्यासाठी आपण केलेला संघर्ष ही बाजू समोर न येता आपली दिशाभूल करून सादर करण्यात आलेला इतिहासच आपल्याला शिकवला गेला ज्यामुळं आपल्या तेजस्वी मनांचं आत्मविश्वासाचं मोठ्या प्रमाणात खच्चीकरण केलं गेलं मग आपला तेजस्वी इतिहास काय आहे हे आजच्या पिढीला समजायला हवं यासाठी हा सगळा प्रपंच मी विश्व मराठी परिषदेचे मुख्य संयोजक आणि भीष्म प्रकाशनचे व्यवस्थापकीय संचालक प्राध्यापक अनिकेत पाटील सरांना विनंती करते की त्यांनी या व्याख्यानमालेचं प्रास्ताविक करावं अनिकेत सर
नमस्कार. सर्वात पहिल्यांदा मी उपस्थित सर्व पार्टिसिपंट्स आणि डॉक्टर अजित आपटे सरांचं मनपूर्वक स्वागत करतो. विश्व मराठी परिषद आणि भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज तसंच भीष्म प्रकाशन याच्या संयुक्त विद्यमानं या नवीन वर्षात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे जेव्हा पूर्ण होत आहेत अशा वेळी एक वेगळा उपक्रम म्हणून आम्ही आपल्यासमोर ही व्याख्यानमाला घेऊन आलेलो आहे. जेवढा आपल्या जवळचा विषय आहे की आपल्या भारतीय संस्कृती आणि इतिहासाची मोडतोड करून जगासमोर ज्या पद्धतीनं गेल्या 150 किंवा जवळपास 1000 वर्षांपासून ज्या पद्धतीनं आपल्यासमोर हे मांडलं गेलेलं आहे त्याला प्रखर विरोध किंवा त्याचं सत्य हे लोकांसमोर न मांडता आल्यामुळे कदाचित एक आपला वैचारिक न्यूनगंड आपल्यासमोर आलेला आहे. आणि अशा वेळी ते प्रखर पद्धतीनं अभ्यासपूर्व पद्धतीनं आणि संदर्भासहित मांडणं ही काळाची गरज ओळखून आपण या व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे. याची पार्श्वभूमी सांगायची तर भीष्म प्रकाशन चे संस्थापक विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष क्षितिज पाटोले सर आणि अभिजित जोग हे जे या असत्यमेव जयते पुस्तकाचे लेखक आहेत यांची गेल्या 1 महिन्यांपूर्वी भेट झाली. आणि जोग सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी या लॉकडाऊनच्या काळात हे जो भारताच्या इतिहासाची तोडफोड केलेली आहे याच्या 8 विषयांवर मोठे विषय आहेत त्यापैकी 8 विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीनं असत्यमेव जयते या पुस्तकाची रचना केलेली आहे. आणि विश्व मराठी परिषद आणि भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज हे फक्त साहित्य या माध्यमापुरतं अवलंबून न राहता साहित्य आणि भारताची संस्कृती ही सर्व जगासमोर मांडणे, त्याला एक वैभव प्राप्त करून देणे, त्याला आपल्या पद्धतीनं आणि आपल्या परीनं मदत करणे हे उद्देश घेऊन ते पुस्तक आम्ही प्रकाशित करण्याचं ठरवलं, जे भीष्म प्रकाशनचं पहिलंच पुस्तक असेल. आणि हे पुस्तकातला असलेला विषय आणि त्याच्या बाहेरचे असलेले अनंत विषय हे लोकांपर्यंत पोहोचवावे यासाठी त्या क्षेत्रातील मान्यवर आपल्या सर्वांना ऑनलाईन पद्धतीने संवाद साधतील अशा मुद्द्यांवर आधारित ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प आज डॉक्टर अजित आपटे यांच्या स्वरूपात आपल्यासमोर मांडण्यात येणार आहे. मी आवाज व्यवस्थित येतोय, त्यांच्याकडे काहीतरी अडचण असावी, नेटचा प्रॉब्लेम असेल. हॅलो अनिकेत सर. अनिकेत सर अनम्यूट करा आणि बोला. हो ठीक आहे, धन्यवाद. तर प्रस्तावना एवढीच करायची होती. मी अधिक वेळ न घेता मॅडम तुम्हाला विनंती करतो की डॉक्टर अजित आपटे सरांचा परिचय करून देऊन आपण व्याख्यानाला सुरुवात करावी. सर्वांना फक्त एक महत्त्वाची सूचना, ही व्याख्यानमालाच्या शेवटी या विषयासंदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते चॅट बॉक्समध्ये पेस्ट करायचे आहेत. आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील त्याला अजित आपटे सर उत्तर सुद्धा देणार आहेत. आणि दर शुक्रवारी आणि आम्ही प्रयत्न करतोय की आठवड्यातून 2 वेळा अशा प्रकारची ही सिरीज आपल्याला आयोजित करता येईल. मी सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. अजित आपटे सरांचं सुद्धा स्वागत आणि विश्व मराठी परिषद आणि विश्व प्रकाशनतर्फे आभार मानतो आणि मॅडमने विनंती करतो की पुढील कार्यक्रमाला सुरुवात करा. धन्यवाद अनिकेत सर. व्याख्यानमालेच्या आजच्या शुभारंभाच्या कार्यक्रमामध्येच आपल्याला लाभले आहेत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर अजित आपटे सर. सर नमस्कार आणि तुमचं खूप मनापासून स्वागत या व्याख्यानमालेत. मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर अजित वामन आपटे यांचं शिक्षण BA, MPM, DM, DITM असं झालेलं असून त्यांच्या PhD मधील प्रबंधाचा विषय छत्रपती. सर्वांनी कृपया आपले ऑडिओ प्लीज बंद ठेवा.
धन्यवाद. तर मी सांगत होते की त्यांचा PhDचा प्रबंधाचा विषय होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन शैलीचा चिकित्सक अभ्यास. शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनावरील व्याख्यानेही ते देत असतात. विश्व मराठी परिषदेने आयोजित केलेल्या प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या शिवचरित्र व्याख्यान मालेचेही तेच वक्ते होते. जाणता राजा या जगप्रसिद्ध महानाट्याचे ते व्यवस्थापक होते. व्यवस्थापन आणि जनसंपर्क क्षेत्रात गेली 25 वर्ष ते कार्यरत आहेत. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि अध्यापन इथं त्यांनी अध्यापनही केलेलं आहे. शिवाजी महाराज आणि आधुनिक व्यवस्थापन, गुंतवणूक, करिअर मार्गदर्शन अशा विविध विषयांवर त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. भारत भवन भोपाळ या संस्थेचे ते विश्वस्त आहेत. वारसा भ्रमण अर्थात हेरिटेज वॉक पुणे यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला होता. इंडियन कॉन्ट्राव्हर्सीज या अरुण शौरी यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी केलेला आहे. श्री शिवराय MBA फायनान्स, श्री शिवराय IAS, श्री शिवराय व्हाईस प्रेसिडेंट HRD अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. या सगळ्या वाटचालीमध्ये महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेचा कैलासवासी राधाबाई हरिभाऊ देशपांडे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. सरांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सर्व रसिकांना एक मोलाची संधी उपलब्ध आहे, ती म्हणजे तुम्ही सरांना थेट प्रश्न विचारू शकता. कृपया आपले प्रश्न चॅटबॉक्स मध्ये लिहून पाठवा. विषयाला अनुषंगून असे निवडक प्रश्न आपण थेट सरांच्याकडूनच त्याची उत्तरं जाणून घेऊ शकता. शेवटी चॅटबॉक्स एनेबल केला जाईल तेव्हा तुम्ही प्रश्न लिहावेत आणि त्याचबरोबर खालती आपलं नावही जरूर लिहावं. मी सरांना विनंती करते की व्याख्यानाला सुरुवात करा. काही दुखत नाही. नमस्कार सर्वांना. 150 ते 200च्या संख्येने आलेल्या सगळ्या श्रोत्यांना माझा नमस्कार. मी विषयाला सुरुवात करतो. एक नवीन उपक्रम आणि नवीन वर्षामध्ये सुरू आहे, त्यामुळे त्याचं आज ज्याला आपण उद्घाटनाचा किंवा पहिला कार्यक्रम करताना आपल्याला विशेष आनंद होतोय. आणि आजचा आपला विषयही थोडासा वेगळा आहे की पराभूत आहे जगती पुत्र भारतीयाचा किंवा पुत्र भारताचा असा विषय आहे. तर त्याला पुढे प्रश्नचिन्ह आहे आणि ते असा प्रश्न पडलेला आहे आणि त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण आजच्या व्याख्यानामध्ये करणार. तर नक्कीच त्याचं उत्तर असं आहे की अजिबात पराभूत नाही. आणि मग ते कसं ते आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर हा देश हा सुरुवातीला म्हणजे भारताच्या बाबतीमध्ये पराभूत आणि हे सगळं म्हणत असताना आपल्याकडे साधारणपणे जो एक समज आतापर्यंत रूढ झालेला आहे तो इंग्लिश आणि मुसलमान इतिहासकारांनी आणि नंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुद्धा अनेक इतर इतिहासकारांनी हा रूढ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे रूढ करण्याचं कारण आपल्याला इतिहासामध्ये सापडतं की शिवाजी महाराजांच्याही अगोदर 16व्या शतकामध्ये गोव्यामध्ये जेसुईट पाद्र्यांनी असं म्हटलेलं होतं किंवा लिहून ठेवलेलं आहे की हिंदू एक होतील तर ते सगळ्या जगाला भारी पडतील. आता इथे याचा आपण अर्थ भारतीय असा घेतला तरी सुद्धा चालेल, पण हे सगळ्या बाकीचे जे जग आहे त्यांच्या डोक्यामध्ये ही भावना कायम आहे की भारतीय किंवा हिंदू विशेषतः, कारण आजही या देशामध्ये 80-82% हिंदूच राहतात आणि परंपरेपासून राहतात, हजारो वर्ष राहतात. आपली एक अत्यंत समृद्ध अशी संस्कृती आहे आणि आपली दीर्घ अशी परंपरा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सैनिकी परंपरा पण आहे, ज्ञानाची पण आहे, संस्कृतीची पण आहे, अनेक गोष्टींची आहे. आणि या समृद्ध परंपरेचा अनेक वेळेला लोकांना मोह सुद्धा पडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला द्वेष सुद्धा वाटत आलेला आहे. आणि हा संपूर्ण जगामध्ये वाटत आलेला आहे. म्हणजे या संमिश्र प्रकारच्या भावना या आपल्याला ज्ञात इतिहासामध्ये निदान काही हजार वर्षांच्या इतिहासामध्ये तरी निश्चितपणे दिसतात. आज आपण साधारण त्यातल्या 3000 वर्षांचा आढावा घेणार आहोत. त्याच्या अलीकडे काही आपण जाणार नाही. अर्थात इतिहासाला अशी काही कालमर्यादा आपल्या वेळेच्या दृष्टीने आपण घालतो, नाही ते एरवी आपल्या देशाचा जो किंवा आपल्या संस्कृतीचा इतिहास आहे तो सर्वात प्राचीन आहे आणि एकमेव सगळ्यात जुनी आणि आजही चांगल्या स्थितीमध्ये अस्तित्वात असलेली आणि प्रगतीची वाटचाल करत असलेली एकमेव संस्कृती असा भारतीय संस्कृतीचा रास्त एक मान आहे आणि त्याची प्रतिष्ठा आहे. पण ती कमी करण्याचा प्रयत्न या 3000 वर्षामध्ये अनेक लोकांनी केलेला आहे.
मुख्यतः राज्यकर्त्यांनी केलेलं आहे, जे परक्या देशांमधले परक्या भूभागांमधले होते आणि त्यांनी सातत्याने आपल्यावरती आक्रमण केलं. त्याची कारणं अनेक होती. म्हणजे सुरुवातीला आपण म्हणतो की भारतीय लोकांचा आपल्याला सोने की चिडिया, म्हणजे आपला आंतरराष्ट्रीय व्यापार हा अतिशय फायद्याचा होता आणि पूर्वीच्या काळामध्ये सोनं हेच त्याचं माध्यम असायचं. जसं आज अमेरिकन डॉलर हे माध्यम असतं बहुतेक व्यापार, सगळ्या नव्हे पण बहुतेक व्यापारांमध्ये ते चालतं. पण पूर्वी सोन्याचा व्यवहार व्हायचा आणि आपली निर्यात प्रचंड होती आणि आयात त्या मानाने खूप कमी होती. त्यामुळे जगातलं सोनं हे आपल्याकडे येत होतं आणि आपल्याकडनं फार थोडं बदल्यात परत जात होतं. त्यामुळे आपल्याकडे सोन्याचा धूर निघतो किंवा सोने की चिडिया असं आपल्याला म्हणण्याची पद्धत होती. त्यामुळे इकडच्या पैशाचंही लोकांना आकर्षण होतं, मोठ्या भूभागाचंही आकर्षण होतं. म्हणजे ज्यांना राजकीय सत्ता पाहिजे होती त्यांना इथला भूभाग खुणावत होता, ज्यांना काही लूटमार करायची होती त्यांना इथले पैसे खुणावत होते. आणि काही ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा, म्हणजे बौद्ध धर्माचा अभ्यास करायला, संस्कृतचा अभ्यास करायला आपल्याकडे अक्षरशः शेकडो हजारो वर्ष स्कॉलर्स सगळ्या जगामधनं येत राहिलेले. आता काहीसं उलट आहे की आपण कदाचित संस्कृतचा अभ्यास करायला या पुढच्या काळात जर्मनीमध्ये जाऊ किंवा जावं लागेल असे आहे. पण एकेकाळची ही आपली परिस्थिती आहे, ज्याचे पुष्कळ डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आहेत. पण आपल्याला आज जो विचार करायचा आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जो करायचा आहे तो राजकीय आणि धार्मिक आक्रमण आणि काही अंशी व्यापारी याचाही विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्या तुलनेत किंवा त्या परिप्रेक्ष्यामध्ये आपण पराभूत आहोत का आणि आपला इतिहास फक्त पराभवाचाच आहे का, आणि तसा तो सांगितला गेलेला आहे म्हणजे आतापर्यंत. आणि आजही आपली मानसिकता जर आपण विचारात घेतली तर ती काही फारशी म्हणजे सकारात्मक आहे असं, म्हणजे एक राष्ट्र म्हणून मी म्हणतोय. काही विशिष्ट लोकांपुरती ती असते, ती सर्व काळामध्ये असते, सगळ्या देशांमध्ये असते, तशी आपल्याकडे आहे असं नाही. पण एक सार्वत्रिक जो आपल्याकडे भाव तयार झालेला आहे की आपण भारतीय आहोत म्हणजे आपण कमी दर्जाचे आहोत, आपण भारतीय आहोत म्हणजे आपण गुलाम आहोत, आपण भारतीय आहोत म्हणजे सदैव आपण पराभव पत्करलेले आहेत. आता पराभवाची खूप उदाहरणं आहेत, ती काय लपवाछपवी करण्याचं कारण नाही. आपण जो काही वस्तुनिष्ठ इतिहास आपल्याला दिसतो तेवढा जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि एकतर्फी जो प्रचार होतो तो आपल्याला नको असं वाटतं. पण ज्या काही वाईट घटना घडलेल्या असतील किंवा अपमानास्पद घटना घडल्या असतील तर त्या लपवण्याचा काही इथे अजिबात प्रयत्न नाहीये. पण त्याचबरोबर जे चांगलंही आहे तेही आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजे एक समतोल दृष्टिकोन आपल्या इतिहासाबाबत, आपल्या संस्कृतीबद्दल आणि आपल्या स्वतःबद्दल सुद्धा असला पाहिजे. कारण या समतोलपणामध्येच प्रगतीची बीज लपलेली असतात. एकतर्फी म्हणजे एक तर अहमगंड किंवा न्यूनगंड याच्यामध्ये जर आपण अडकलो तर दोन्ही आपल्याला तोट्याचे असतात. पण एक समतोल वृत्ती असेल तर मात्र आपल्याला फायदाच होतो त्याचा. त्या दृष्टीने आपण जे काही पराभूतांच्या गोष्टी आहेत किंवा पराभवाच्या गोष्टी आहेत त्या आजपर्यंत खूप वेळेला सांगितल्या गेलेल्या आहेत. मग ते इंग्लिश इतिहासकारांनी सांगितलेलं आहे, मुसलमान इतिहासकारांनी सांगितलेलं आहे. आणि त्या का सांगितलेल्या आहेत म्हणजे इथं धर्म हा भाग काही आपल्या चर्चेचा विषय नाहीये. म्हणजे कुठला धर्म श्रेष्ठ वगैरे यावर आपल्याला काही चर्चा करायची नाही, कारण धर्मतत्व किंवा धर्मसूत्र हा काही विषय नाहीये. साधारणपणे राजकीय आक्रमण आणि आपण पराभूत होतो का विजयी पण होतो हा मुख्यतः आपल्याला आज विचार करायचा आहे. त्याच्यामध्ये असं दिसतं की मग आपल्यावर आक्रमण ज्ञात इतिहासामध्ये केव्हापासून झालेली आहे. तर बहुतेकांना असं वाटतं की अलेक्झांडरचं आक्रमण आहे ते आपल्यावरती सगळ्यात मोठं किंवा पहिलं आक्रमण झालेलं आहे. पण त्याच्याही अगोदर म्हणजे इसवी सनापूर्वी 810 वर्ष सॅमी रेबिस नावाच्या एका राणीने आपल्यावरती हल्ला केलेला होता. आता हे तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल आणि ही कुठली होती तर ती इराक मधली होती आणि तिने आपल्यावरती हल्ला केला. आणि त्यावेळेला सत्यव्रत नावाचा पंजाब मधला राजा होता आणि तिने आत्ताच्या भाषेत आपण बोलतो की तशी एक रेकी पण तिने केलेली होती किंवा आपण जिथे आक्रमण करणार आहोत त्याची चाचपणी करणं, काही माहिती घेणं असा तिचा उद्देश होता. तो योग्यच होता आणि त्याप्रमाणे तिने माहिती रेकी केल्यानंतर तिला असं समजलं की या जो सत्यव्रत पंजाबचा राजा आहे त्याच्याकडे जबरदस्त हत्ती दल आहे आणि तेही आपल्या परंपरेला धरूनच आहे. कारण अगदी चाणक्य जो आपल्याकडचा एक मोठा तत्ववेत्ता मानला जातो त्यांनी सुद्धा चतुरंग सैन्य सांगितलेलं आहे. आणि चतुरंग सैन्य याचाच अर्थ हत्ती दल, घोडदल, त्यानंतर रथदळ आणि पायदळ असे 4 ज्याच्यामध्ये भाग असतील, असे 4 सैन्य प्रकारचं सैन्य ज्याच्याकडे असेल त्याचं चतुरंग सैन्य असं म्हणलं जायचं. तर या सत्यव्रताकडे मोठं हत्ती दळ होतं
आणि त्यामुळे तिच्या लोकांनी तिला माहिती दिली की हे प्रचंड हत्ती दल आहे आणि आपल्याकडे काही हत्ती हा प्राणी नाहीये आणि आपल्याला जर त्याच्यावरती हल्ला करायचा झाला तर मग तो धोका आहे आपल्याला. आता त्या राणीलाही ते पटलं, पण ते काही आक्रमण करण्याचं तिच्या डोक्यातनं गेलं नाही. शेवटी 2 वर्षांनी म्हणजे इसवी सन पूर्व 810 या वर्षामध्ये तिने हल्ला केला. त्याच्यामध्ये तिने एक अशी शक्कल लढवली, म्हणजे आता हसायला येतं किंवा काही वेळेला आश्चर्यही वाटतं की तिने अशी एक त्याच्यावरती शक्कल लढवली की तिच्यापाशी उंट होते आणि तिने असं भास निर्माण करण्याचा प्रयत्न केला की समोर हत्ती आहेत आणि आपण उंटांना जर म्हशीची कातडी म्हणजे काळे काहीतरी असं काळ्या रंगाचं कातड पांघरलं तर कदाचित आपलंही हत्ती दल आहे असा भास निर्माण होईल आणि त्या सत्यव्रताच्या सैन्यावर त्याचा काहीतरी परिणाम होईल. तर म्हणून तिने ती म्हशीची कातडी घेऊन ती उंटावरनं बसून आली आणि मग तिने ते ऐन वेळेला म्हशीची कातडी पांघरून ते उंटांचं दल पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला, पण ते उंटांना लागलं उकडायला. कारण ते म्हशीचं कातड म्हणजे जाड असतं आणि त्याच्या खाली गेल्यानंतर त्याचं वजनही होतं, त्याच्यामुळे उकाडाही होतो आणि मग त्यांनी ते कातडी झुगारून दिली आणि मग ते सगळं सोंग उघडं पडलं की अरे उंटच आहेत. आणि मग यांचं हत्ती दल मात्र सत्यव्रताचं होतं, ते त्यांनी मात्र आक्रमण केलं आणि मग अर्थात त्या हत्ती दलामुळे जे काय व्हायचं ते त्या राणीचं झालं आणि तिला पराभव पत्करून जावं लागलं. आता इथे जे आपल्याला दिसतं म्हणजे आपल्यातली वैगुण्य सुद्धा आपल्याला जाणून घ्यायची आहे. हा काय फक्त गुढी गुढी आहे असा चांगलाच इतिहास आणि फक्त पराक्रमाचा इतिहास आपल्याला सांगायचा नाहीये, तो जरूर सांगायचा, पण त्याच्याबरोबर जे काही असतं की इतिहासामधून नेहमी शिकण्यासाठी इतिहासाचा अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे इतिहासाचा अभ्यास आणि इतिहासाचा उपयोग तर दोन्ही आपल्याला व्हायला पाहिजे. तर इतिहासाचा उपयोग या दृष्टीने ते आपण बघायला पाहिजे की त्यांनी सुद्धा सत्यव्रतनी एकदा त्याच्यातलं जवळपास 2/3 तिचं सैन्य मारलं गेलं आणि बाकीचं सैन्य पळून गेलं, पण त्यांनी पाठलाग नाही केला. म्हणजे कसं होतं की तुम्ही जर पाठलाग करूनही त्यांना मारलं असतं की बार इराक मधनं आलेले 100-200 किलोमीटर जरी बाहेर जाऊन पंजाबच्या बाहेर जाऊन त्यांना मारलं असतं तर कदाचित जास्त दहशत बसली असती आणि पुढच्या आक्रमकांना येण्यासाठी अर्थातच अडचण येऊ शकली असती. आता हा जरतरचा प्रश्न आहे आणि इतिहासात जरतरला काही अर्थ नाही, पण आपण चुका कशा रिपीट करतो ते मी बोलतो की आता सत्यव्रतांनी काय करायला पाहिजे होता हा जरतरचा भाग, त्यांनी केलं नाही हे आपल्याला माहिती आहे. पण त्या चुका आपण कारगिलच्या लढाईपर्यंत केलेल्या आहेत हे मात्र आज आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे कारगिलला सुद्धा फसवणुकीने पाकिस्तानी सैनिकांनी आपली उंचावरची सगळी ठिकाणं बळकावली, कारण थंडीमध्ये ती ठिकाणं सोडून आपले लोक खाली आले. ते दरवर्षी यायचे, पण त्या वर्षी मात्र कारगिलच्या वेळेला त्यांनी ते बळकावलं आणि मग तिथे काही मेंढपाळांमुळे आपल्याला ती माहिती मिळाली की आपली ठाणी बळकावली गेली आहेत आणि मग पुढे तीच मिळवणार जी आपल्याच ताब्यात होती ती गेली एका चुकीमुळे किंवा सिक्रेट इंटेलिजन्सचं त्याच्यामध्ये अपयश आलं. त्यामुळे ती लढाई आपल्याला करावी लागली आणि काहीशे आपले सैनिक त्याच्यामध्ये बळी गेले आणि अनेक अर्थात जखमी झाले, खूप प्रचंड म्हणजे अब्जावधीचा खर्चही झाला आणि शेवटी आपण काय केलं तर ती गेलेली गोष्ट परत मिळवली. म्हणजे आधी खड्ड्यात गेलो आणि मग खड्डा भरून काढला. पण तिथे सुद्धा एक आपल्या देशाचं धोरण म्हणून सांगता येतं की ज्या वेळेला आपल्या सैनिकांनी अक्षरशः अतुलनीय पराक्रम करून ती ठाणी परत मिळवली, अतिशय अवघड होतं ते. म्हणजे आपल्या सैन्याचा पराक्रम जितका डोळ्यात भरतो तसं नीती म्हणून आपलं अपयश सुद्धा डोळ्यात भरतं की समोर त्यावेळेला आपल्या सैनिकांना दिसत होतं की पाकिस्तानी सैनिकांनी, जे अर्थातच दुसऱ्याच्या वेशांमध्ये म्हणजे थेट सैनिक म्हणून ते आलेले नव्हते, त्यांनी सिव्हिलियन्सचे ड्रेस घातले होते, पण नंतर काही जे मृत सैनिकांकडे आय कार्ड्स वगैरे सापडली त्यावरून दिसलं की हे सगळेच्या सगळे पाकिस्तानी सैनिक होते. म्हणजे जो 48 साली टोळीवाल्यांचा प्रकार केला होता तसाच पाकिस्ताननी परत काही वर्षांनी किंवा 50-1 वर्षांनी परत केला. पण ते सैन्य पळून जात असताना आपल्या लोकांनी काही त्यांचा पाठलाग केला नाही आणि पाकिस्तानच्या मुलखामध्ये जाऊन त्यांना काही हाणलं नाही. म्हणजे ते आपल्या मुलखात आले, त्यांनी आपले इतके लोक बळी घेतले, पण आपल्याकडे अग्रेशन हा भाग नसल्यामुळे आपण आपलं तिथनंच ते आपली गेलेली गोष्ट परत मिळाली एवढ्यावरच राहिलो. म्हणजे त्यामुळे काय होतं समोरच्या होतं की अरे यांचं काही घेतलं तर तेवढंच ते परत मिळवतात, पण आपल्याला अद्दल घडेल असं काही करत नाही. त्यामुळे ते तिथेही झालं. आता 2800 वर्ष तीच आपल्याला दिसते चूक. आपण पुढच्या काळाकडे जाऊया की पण ते सगळ्यांना साधारण माहिती नसतं. असं परत आहे की इराण मधल्या काही बादशहांनी आपल्यावरती स्वाऱ्या केल्या. म्हणजे
सायरस, डरायस यांनी आपल्यावरती स्वाऱ्या केल्या. साधारणपणे इसवी सन पूर्व 535 ते 515 या 25-30 वर्षाच्या काळामध्ये केलं. आणि मग त्यांनी आपल्याकडे म्हणजे त्यावेळचा जो भारतवर्ष किंवा भारत हा देश आपण बघितला तर अफगाणिस्तान म्हणजे त्याला आपण गांधार असं म्हणायचो. मग ते आपलं गांधारी, शकुनी मामा वगैरे आपल्याला माहिती. तर त्या गांधारपर्यंत आपला देश असायचा आणि त्या इराणी लोकांनी गांधारवरती स्वारी केली आणि काही ठाणी जिंकली. थोडंफार ते सिंधू नदीच्या पश्चिम किनाऱ्याच्या बाजूला आले आणि मग त्यांना परत जावं लागलं. अनेक रानटी टोळ्यांनी त्यांना मधल्यामध्ये ठोकून काढलं. काही जागा काही ठिकाणं त्यांनी मिळवली, पण बहुतेक त्यांना परत सोडून देऊन आपल्या देशामध्ये परत जावं लागलं. आणि मग तिसरा डरायस ज्या वेळेला होता त्याच्या वेळेला मात्र अलेक्झांडरनी त्यांच्यावरती आक्रमण केलं आणि त्या डरायसचा त्यांनी पूर्ण पराभव केला. डरायस तिसरा. आणि मग जवळपास 2 लाख सैन्य डरायसचं होतं आणि ते सैन्य असताना सुद्धा अलेक्झांडरनी म्हणजे त्यांच्यापेक्षा कमी सैन्य असताना सुद्धा त्यांच्यावरती विजय मिळवला आणि मग तो भारताकडे आला आणि सिंधू नदीच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत तो येऊन पोचला. आणि मग काही लोकांनी आंबी आणि इतर काही जे लोक आहेत त्यांनी त्याला म्हणजे ते फितूर झाले आणि त्या पुरू विरुद्ध किंवा पोरस, त्याला काही पुरुषोत्तम म्हणतात, कोणी पोरस म्हणतात, कोणी पुरू म्हणतात, पण आपण पुरू म्हणू, विच इज मोर पॉप्युलर नेम. तर त्या पुरूची त्याची गाठ पडली आणि अर्थात इथपर्यंत येणं हे काही त्याला सहज गेलं. म्हणजे अलेक्झांडरच्या बाबतीमध्ये एक इंग्लिश लोकांनी आपल्या म्हणजे इतिहासकारांनी आपल्याला सतत हिणवलेलं आहे की त्यांनी अगदी सहजपणे तुमच्यावर विजय मिळवला असं तसं आणि तो पहिला जगत जेता वगैरे असं. मग त्यांनी तुमचे काही त्या तुमच्या पुरूला हरवलं वगैरे. पण दुसरी एक गंमत आहे या बाजूला की प्रत्यक्ष ग्रीक जे इतिहासकार आहेत म्हणजे जे अलेक्झांडरच्या देशामधले लोक आहेत त्यांनी मात्र पुरूवरती निर्विवाद विजय मिळवला असं काही म्हटलेलं नाही. आणि त्यांना हेही त्यांच्या लेखनामधून आपल्याला नंतर दिसतं की ही सगळी जी वाटचाल होती की इराण सारखं प्रचंड मोठं साम्राज्य अलेक्झांडरनी सहजपणे जिंकलं, पण भारतामध्ये आल्यानंतर मात्र त्याला खूप तिखट प्रतिकार झाला आणि छोटी छोटी राज्य होती. म्हणजे आता तो आपला दोष होता की मोठं साम्राज्य असं नंदांचं होतं, पण सरहद्दीपर्यंत जे होते म्हणजे गांधार देश आणि अलीकडे सिंधू नदीपर्यंत, तर तिथे मात्र छोटी छोटी राज्य होती. पण राज्य छोटी असली तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या परीने त्यांच्या राज्यामध्ये या अलेक्झांडरच्या सैन्याला भरपूर त्रास दिला आणि शेवटी या पुरूनी तर अतिशय खंबीर लढाई त्याच्या विरुद्ध केली. म्हणजे पुरूला त्याच्यामध्ये माघार घ्यावी लागली आणि नंतर त्यांनी म्हणजे अलेक्झांडरचं क्षत्रप होणं म्हणजे त्याचा एक प्रतिनिधी होणं हे मान्य केलं. त्यामुळे उघड मला स्वतःलाही असं वाटतं की मग तिथे पिछेहाट झाली ती पुरूचीच झाली, ती काय अलेक्झांडरची झाली. परंतु तिथे सुद्धा हत्तीची लढाई हा जो एक भाग आपल्याला दिसतो तो हत्तीची लढाई ही आपल्याला अनेक वेळेला नडलेली गोष्ट. म्हणजे हत्ती दल एक तर समोरच्यावर चालून जाण्याच्या ऐवजी स्वतःच्याच अंगावर येणं म्हणजे बुमरँग होणं हाही अनेक वेळेला प्रसंग घडलेला आहे. परंतु आपल्या लोकांनी हत्ती दलाचा मोह सोडला नाही. आणि दुसरं हत्ती दलाच्या बाबतीमध्ये की हत्तीवर अंबारीत बसून लढणं हा आपल्या राजांना दीर्घकाळ म्हणजे हजारो वर्ष हा एक प्रतिष्ठेचा किंवा लढाईचा एकमेव मार्ग वाटायचा. किंवा सेनापती किंवा राजांनी कुठे बसायचं म्हणजे त्या लढाईत सामील व्हायचं असेल तर ते त्यांनी हत्तीवरच्या अंबारीत बसायचं आणि तिथून मग काय सैन्याला प्रेरणा द्यायची, नेतृत्व करायचं, मार्गदर्शन करायचं हे ठरलेलं होतं. आणि याच्यामध्ये अनेक वेळेला आपण मार खाल्लेला आहे. म्हणजे अगदी हे आपल्याला दिसतं की कुठपर्यंत हे आपल्याला दिसतं की मराठ्यांनी निजामाचा जो वजीर होता विठ्ठल सुंदर त्याला सुद्धा तो हत्तीवरच्या अंबारीत बसून लढत होता त्यावेळेला भाल्यांनी टिपलेलं आहे. आणि त्याच्या अगोदरही आपल्याला असं दिसतं की फार पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा मग विजयनगरचं साम्राज्य त्याच्या अलीकडचं मग त्याच दरम्यान किंवा त्याच्या थोडंसं अगदी जवळचं म्हणजे पानिपतचं युद्ध की त्याच्यामध्ये सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव हे हत्तीवर बसून लढत होते. विजयनगरच्या रामरायाची तीच गोष्ट, त्याच्या अगोदर पानिपतच्या इतर लढाया झाल्या त्याच्यामध्येही तीच गोष्ट. म्हणजे तो हेमचंद्र किंवा हेमचंद्र विक्रमादित्य उर्फ हेमू त्यांनी अकबराशी लढाई केली, तिथे तोही हत्तीवर बसलेला होता. आणि त्यांच्या अगोदर पासून म्हणजे आता मी हे नाव घेऊन बोलतो की मोहम्मद घोरी हा जो आपल्याकडे 1192, 93, 91 पासून आक्रमण करून येत होता अफगाणिस्तानमधून, त्यांनी या हत्तीच्या वापराच्या वरती सडकून टीका केलेली आहे. म्हणजे हास्यास्पद प्रकार म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याच्या म्हणण्यात तथ्य आहे की
तो असं म्हणायचा की तुम्ही आम्हाला तुमचा सगळ्यात जो महत्वाचा माणूस आहे म्हणजे सेनापती किंवा राजा, हा जसं काही तुम्ही आम्हाला एका प्लेटवरती तो आणून देता, कारण आम्हाला लगेच कळतं की अरे याचा निकाल लावला की आपण लढाई जिंकली. म्हणजे एक प्रकारे शॉर्टकट किंवा तुमचे वीक पॉइंट्स आहेत ते तुम्ही आमच्या समोर आणता आणि त्याच्यामुळे आम्हाला लढाई जिंकणं सोपं होतं. आणि हे अनेक वेळेला घडलं. पण आपल्याकडे त्या चतुरंग दलाचा आपण काही हट्ट सोडला नाही. म्हणजे कोणी सोडला तेही मी तुम्हाला सांगेन, पण तो काही सोडला नाही आणि ते दीर्घकाळ तसंच चालू राहिलं. आणि वेगवेगळ्या काळामध्ये आपल्याला दिसतं की हत्ती, चतुरंग दल याचा आग्रह, मग चाणक्यांनी तोच आग्रह धरलेला आपल्याला दिसतो. आणि मग हे अलेक्झांडरची जी स्वारी आली त्या पुरूच्या नंतर मात्र त्याचे सैनिकही कंटाळले, कारण त्यांना पुढची गोष्ट समजली की छोटे छोटे जे राजे आहेत तेही आपल्याशी एवढं तुंबळ युद्ध करतायत आणि आपल्याला जीव नकोसा करतायत. म्हणजे ग्रीक इतिहासकारांनी त्याच्यामध्ये असं म्हणून ठेवलेलं आहे की पुरूच्या विरुद्ध जो काही लढाईचा निकाल लागला, म्हणजे जेव्हा लढाई थांबली त्यावेळेला प्रचंड जल्लोष ग्रीक सैनिकांनी केला. म्हणजे किती प्रचंड केला तर इराणच्या बादशहावर म्हणजे डरायस तिसऱ्यावर त्यांनी जेव्हा विजय मिळवला होता तेव्हा त्यांनी जेवढा जल्लोष केला नाही. त्याच्याकडे 2 लाखाचं सैन्य होतं, त्याचं त्यांनी राजधानी जिंकली, ती खूप खराब करून टाकली, म्हणजे नासधूस करून टाकली, पूर्ण पराभव आणि ग्रीकांना पूर्ण विजय. पण ते म्हणले त्यांनी तेव्हा जेवढा जल्लोष केला नाही तेवढा या पुरूच्या लढाईनंतर केला, कारण त्यांना हायसं वाटलं की अरे बरं झालं लढाई थांबली. कारण हे इतकं कटकटीचं युद्ध, म्हणजे आधी त्यांना जो काही एक ओव्हर कॉन्फिडन्स आलेला होता की एवढं आपण पर्शियन साम्राज्य नष्ट केलं तर आता इथे भारताची काय कथा. आणि इथे त्यांना दिसलं की त्याच्यापेक्षा खूप लहान अशी छोटी छोटी राज्य सुद्धा आपल्याला दिवसेंदिवस उंचवतायत, वेगवेगळ्या पद्धतीने ते लढतायत, अगदी त्याच्यामध्ये सर्व जातीचे. आणि त्यावेळेला फक्त आपल्याकडे हिंदू, बौद्ध आणि जैन हे 3 धर्म प्रामुख्याने आहेत. इस्लाम किंवा ख्रिश्चॅनिटी त्यावेळेला आपल्याकडे आलेलीच नाही. पण हे जे काय आहे त्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन, जातीपातींनी एकत्र करून, काही ठिकाणी बायकांनी सुद्धा त्या लढाईमध्ये भाग घेऊन स्वतःच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. आणि हे त्यांना खटकणारं होतं. एक तर आधी त्यांच्यापासून म्हणजे त्यांच्या देशापासून ते मेसोपोटेमियापासून निघाले, मधली अनेक लढाया झालेल्या आहेत. आता त्यावेळेचा प्रवास म्हटलं तर अनेक दिवस प्रवासातच आणि एकूण कित्येक वर्ष म्हणजे 6-7 वर्ष त्यांना भारतामध्ये येईपर्यंत स्वतःच्या घरापासून ते लांब होते. आणि नंतर त्यांना पुरूचा प्रत्यक्ष अनुभव आला, इतर राजांचा अनुभव आला. त्यांच्या लक्षात आलं की आम्ही सारखे जे कोणीतरी गद्दार आहेत असे इथे फार कमी आहेत, पण बाकीचे लोक त्यांच्या कुवतीनुसार, ताकदीनुसार लढतायत आणि ते आपल्याला त्रास खूप देतात. आणि नंतर त्यांच्या कानावर आलंच की इकडे पाटलीपुत्रामध्ये नंद घराणं राज्य करतंय, म्हणजे मगध साम्राज्य. आणि मग ते म्हणले की या मगध साम्राज्याची वर्णनं त्यांना कळायला लागली. त्यावेळेच आहे की हा जो धनानंद होता, ज्याला चाणक्य आणि चंद्रगुप्तांनी पुढे पराभूत केलं, मारून टाकलं वगैरे, तर त्याच्याजवळ त्यावेळेला 2 लाखाचं सैन्य होतं, हत्ती दळ होतं, घोडदळ होतं वगैरे. तर ते म्हणले की पुरू विरुद्ध टिकताना आपली पंचायत झाली. म्हणजे एकदा आपण त्या पुरूचा हत्ती दल आपण त्याच्या विरुद्ध वळवू शकलो, पण हे दरवेळेला जमेलच असं काही सांगता येत नाही. आणि इतकं 2 लाख सैन्य वगैरे असेल तर ते काय आपल्याला घेरूनही मारून टाकतील. त्यामुळे त्याच्या सैन्यांनी गो बॅक सुरू केलं आणि मग अलेक्झांडरलाही सगळी आपली महत्वाकांक्षा गुंडाळून तिकडे जावं लागलं. आणि एक तुम्ही लक्षात घ्या की जे इंग्लिश इतिहासकारांनी आपलं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला की एक छोट्याशा ग्रीस देशामधनं आला आणि त्यांनी तुम्हाला पराभूत केलं, मग त्याला त्यांनी ग्रेट वगैरे म्हटलं, जगज्जेता म्हटलं. त्या अलेक्झांडरची गंमत अशी आहे की त्याला असं वाटत होतं, म्हणजे त्याच्या ज्ञानाची पातळी, म्हणजे सैनिक किंवा सेनापती म्हणून त्याची काही कामगिरी निश्चित चांगली आहे, पण त्याला असं वाटत होतं की भारत देश हा जगाचं टोक आहे. त्यामुळे त्याला असं कल्पना होती की भारत आपण जिंकला की आपण जगज्जेते. पण तशी अर्थातच परिस्थिती नव्हती. म्हणजे ग्रीस ते भारत हा बघायला गेलं तर एकूण जो आता आज आपल्याला कळतं किंवा त्याही वेळेला जगाची जेवढी माहिती होती, कदाचित अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे माहित नसेल, पण त्या जगामध्येही तो जेमतेम 1 वगैरे एवढाच भाग होता. म्हणजे त्यांनी काय फार मोठं यश मिळवलं होतं असं नाही, परंतु तो छोट्या देशातून येऊनही तुम्हाला त्यांनी ठोकलं वगैरे, अशा पद्धतीचा आपल्याला ब्रिटिशांचं इतिहास लेखन दिसतं. तसंच मुसलमानी इतिहासकारांनी पण म्हणले, सगळ्यांनी नाही म्हटलं, अनेकांनी वस्तुस्थिती किंवा वस्तुनिष्ठ रिपोर्ट्सही दिलेले. पण एकूण आपल्याकडे जो थोडासा इतिहास बदलून जो सांगितला जातो तो आपलं आत्मविश्वास खच्ची होईल अशा प्रकारे सांगितला जातो की 1000 वर्ष तुम्ही पराभूतच होतात. आणि हे समज कसे आहेत की आज आपल्याला काढून टाकायला पाहिजेत. निदान नवीन वर्षामध्ये एक तरी चांगली सुरुवात केली पाहिजे की
आपल्याकडचेही लोक, म्हणजे मी एक स्वतःचा अनुभव सांगतो की एक 5-6 वर्षापूर्वी, म्हणजे आता मागच्याच महिन्यात तुम्हाला माहितीये की 16 डिसेंबरला आपण बांगलादेशची निर्मिती केली किंवा पाकिस्तानी सैन्याने आपल्या पुढे शरणागती पत्करली, त्याला 50 वर्ष पूर्ण झाली. आणि दरवर्षी 16 डिसेंबरला हा विजय दिन आपण साजरा करतो, जसं कारगिलचाही करतो तसं याचाही करतो. आणि बांगलादेशच्या युद्धाचा तो जो काही बांगलादेशची निर्मिती आणि पाकिस्तानचा पूर्ण पराभव, पूर्ण शरणागती, एक 92-93 हजार सैनिक आपण त्यांचे पकडले वगैरे, म्हणजे इट वॉज अ टोटल सरेंडर आणि इट वॉज अ टोटल व्हिक्टरी फॉर इंडिया. तर त्यानंतर आतापर्यंत 50 वर्षामध्ये अनेक ठिकाणी मी असं लिहिलेलं वाचलंय. एका ठिकाणी अशा समारंभामध्ये विजय दिनाच्या मी गेलो होतो, तर एक लष्करी अधिकारी त्यावर बोलत होते आणि तेही असं म्हणले की गेल्या 1000 वर्षांमध्ये परकीय आक्रमकांविरुद्ध मिळवलेला हा पहिला विजय. आता मग मी त्यांना एक प्रश्न विचारला त्यावेळेला, आता आपलाच माणूस, मी काही फार वाद किंवा भांडण असं नाही झालं, पण मी एक त्यांना प्रश्न विचारला की मग म्हटलं साहेब तुम्ही असं म्हणताय 1000 वर्षामध्ये, मग या 1000 वर्षातले शिवाजी महाराज, राणा प्रताप, विजयनगरचं साम्राज्य आणि अहोम सम्राट किंवा त्यांचा सेनापती लाच्छित बडफुकन, त्यांनी त्या सराई घाटच्या लढाईमध्ये मुघलांना पराभूत केलं, या 4 बिंदूंविषयी तुम्हाला काय म्हणायचं? मग त्यांनी काही मारच खाल्ला होता का? तर त्यांनी काही केलंच नव्हतं का? तर अनेक निर्विवाद विजय त्यांच्या नावावर आहेत ना, म्हणजे या सगळ्यांचे मिळून काढले तर डझनावरी विजय त्यांनी आणि निर्णायक स्वरूपाचे मिळवलेले आहे. मग याबाबत आपण काय बोलणार? तर मग त्यांनाही काही त्याच्यावर बोलायला सुचलं नाही. पण अर्थात ते मी त्यांना काय प्रश्न केले, त्यांनी काय उत्तर दिलं किंवा दिलं नाही हा महत्वाचा मुद्दा नसून, आपल्यामध्ये जो एक पद्धतशीररित्या न्यूनगंड पसरवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि तो यशस्वी आहे, म्हणजे हेच सगळ्यात वाईट आहे की गैरसमज असणं फार थोड्या लोकांचे असते आणि तो जर वरवरचा असेल तर तो काढणं सोपं असतं आणि त्याची गांभीर्य किंवा तीव्रता कमी असते. पण ज्या वेळेला लष्करी अधिकारी हे चांगले म्हणजे 50-60चे माणसं ज्या वेळेला असं बोलतात की हा पहिला विजय वगैरे आणि बाकीच्याकडे सोयीस्करपणे ते दुर्लक्ष करतात, त्यावेळेला मात्र काळजीचं कारण होतं. आणि आजही मी या विषयावरती बोलायला उद्युक्त झालो आणि संधी मला दिल्याबद्दल भीष्म प्रकाशन आणि बाकी विश्व मराठी परिषद आणि या सगळ्यांचं जे आभार मानणंच आहे. पण खरं तर एक प्रकारचं हे माझं कर्तव्यही मला वाटतं की आपण याच्यावर बोललं पाहिजे, म्हणजे की आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो मेसेज गेला पाहिजे की असे आपण काही मार खाणाऱ्या प्रवृत्तीतले नाही होत. आणि त्याचे पुरावेही नंतर आपल्याला काही परिस्थितीजन्य आणि हे मी देईनच, प्रश्नोत्तरामध्येही काही देईन. पण हे आपण समजून घ्यायला पाहिजे की अरे आपण असे मार खाल्लेले आणि हताश, निराश, पराभूत असे कधीच नव्हतो. कारण इतकं तसं असतं तर एक देश म्हणून आपलं अस्तित्व राहिलं असतं का? तर राहिलं नसतं. आणि हे गैरसमज कशामुळे होतात? तर एक तर इतिहासाच्या विषयी आपली अत्यंत अनास्था हा एक आपल्यातला दोष आहे, जो आपला आपण दूर करायला पाहिजे. दुसरा कोणी येऊन ते दूर करेल अशी अपेक्षाही करणं चुकीचं आहे. आणि दुसरं की तो कशामुळे झाला? तर आपल्यावरती जे आक्रमण करून येणारे लोक होते आणि ज्यांनी दीर्घकाळ आपल्यावरती आक्रमण केलं, सत्ता सुद्धा गाजवली, म्हणजे आपल्याला ती सत्ता किंवा आपलं स्वातंत्र्य मधून अधून सतत गमवावं लागलेलं आहे, परत मिळवावं लागलंय, परत गमवायला लागलंय, हा इतिहास आहेच आहे. तो लपवण्याचा किंवा तो छपवण्याचा काही प्रकार नाही. पण त्या इतिहासकारांनी, विशेषतः मुस्लिम आणि इंग्लिश इतिहासकारांनी आपल्याला अनेक बाबतीमध्ये, जसं आर्यांचं आक्रमण ही एक थेअरी चुकीची आहे हे आता दिसतं, किंवा आपली संस्कृती ही काही फक्त मोहेंजो-दडो पर्यंत सीमित नाही, आपली सिंधू संस्कृती नाही तर आपली खरी सरस्वती संस्कृती आहे आणि ती किमान 10,000 वर्षे इतकी जुन्या काळापर्यंत जाते किमान. कारण ऋग्वेदामध्ये सरस्वती नदीचे उल्लेख आहेत आणि तिच्या काठी एक अत्यंत समृद्ध अशा प्रकारची संस्कृती होती असं आता येते. पण ते अमेरिका जेव्हा म्हणते, सॅटेलाइटचे पिक्चर ज्या वेळेला ते सांगतात त्यावेळेला आपल्याला ते वाटतं की अरे हा मग बरोबर असेल. पण आपल्या ग्रंथांवर, आपल्या कहाण्यांवर, आपले जे काही महाग्रंथ किंवा महाकाव्य आहे त्याच्यावर मात्र आपण विश्वास ठेवत नाही, कारण हा पराभूत दृष्टिकोन. आणि मुसलमान आणि ब्रिटिश याच्यामध्ये इतिहासकारांना जास्त दोष देण्यापेक्षा आपण हे आत्मपरीक्षण करणं, सतत आरशात बघणं हे गरजेचं आहे. कारण तो त्यांच्या सोयीचा इतिहास त्यांनी लिहिला. म्हणजे असं एक म्हणलं जातं की जर सिंहांना स्वतःचा इतिहासकार मिळाला नाही तर मग त्यांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांच्याच इतिहासाला उजाळा मिळणार, यात काही शंका नाही. कारण मग ती एकतर्फी कहाणी असते आणि हे मुस्लिम किंवा ब्रिटिश इतिहासकारांनी आपल्या विरुद्ध लिहिलं आणि आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण करण्याचं काम केलं, कारण ती त्यांच्या फायद्याची गोष्ट होती.
कारण ते आक्रमक म्हणून इथे आलेले होते. आणि मग आपल्या आक्रमणाचं प्रयोजन कसं योग्य होतं किंवा कसं योग्य आहे हे त्यांना सांगणं क्रमप्राप्तच होतं, की आम्ही आक्रमण केलं असेल पण ते फार चांगलं आहे असं म्हणल्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हतं ना. ते फार वाईट आहे असं म्हणलं तर आपणच म्हणलो असतो मग कशाला आले, जा ना परत. तर ते परत जायचं नव्हतं, कारण इथलं त्यांना सोनं खुणावत होतं, इथली समृद्धी खुणावत होती. आणि ज्याचं वर्णन राजवाड्यांनी अन्न सौलभ्य असा केलेला आहे. म्हणजे जे कोणी आपल्याकडे आक्रमक आले, युरोपमधनं आले, मध्य आशियामधून आले, त्यांच्याकडे जी काही भौगोलिक आणि इतर परिस्थिती होती त्याच्यापेक्षा भारतातली परिस्थिती अतिशय उत्तम होती, की इथे 3 ऋतू आपल्याला दिसतात. आणि आजही आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे की याच एका देशामध्ये तुम्हाला दिसतं की तुम्हाला हिमालय पण सापडतो, समुद्र पण सापडतात, वाळवंट पण सापडतं, सदाहरित जंगलाचे प्रदेशही सापडतात. आणि आजही अशी परिस्थिती आहे की 6 मोठे धर्म, 26 कमीत कमी भाषा म्हणजे मुख्य भाषा आणि अनेक त्याच्या उपभाषा, इतकी वैविध्यता असणारी आणि एवढ्या मोठ्या संख्येने आणि मोठ्या प्रमाणातलं विविधता असणारा दुसरा देश कुठला आहे, अशी दुसरी संस्कृती कुठली आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यांना सामावण्याची संधी आजपर्यंत मिळालेली आहे. इस्रायली लोकही म्हणतात की हिंदुस्थान हा एकमेव देश आहे की जिथे आमचा कधी छळ झाला नाही. पारशांचंही तेच म्हणणं आहे. आणि अशा प्रकारचे जिथे जगायला चांगली परिस्थिती असते तिथे सगळीकडून येतात. म्हणजे हे काय आपल्याला वाटतं की वेगळं सांगायची गरज नाही, कारण जिथे प्रगतीची संधी दिसते तिथे माणसं जातात. आज अमेरिकेकडे अशा पद्धतीने लोकांचा जगातनं चाललं किंवा लोंढा चाललेला आहे, कारण तिथे जगण्याची परिस्थिती सगळ्यात चांगली आहे असं वाटतं. मग युरोपमध्ये वाटतं, मग ऑस्ट्रेलियामध्ये वाटतं. त्यामुळे लोक जात असतात आणि ही मानवी प्रवृत्ती आहे. त्याच्यामध्ये जसे परकीय कोणी आले तर त्यांनी काही फार वाईट केलं होतं असं नाही, पण जेव्हा ते आपल्या संस्कृतीच्या विरुद्ध काम करायला लागले किंवा आपल्याला जसं त्यांनी गुलामगिरीमध्ये टाकून आपल्यावर अत्याचार केले ते वाईट. त्यांचा धर्म वाईट होता का, धर्मगुरू वाईट होते का, याच्यापेक्षा सुद्धा जी राजकीय आणि आर्थिक उद्दिष्ट त्यांनी ठेवली आणि तुम्हाला लुटलं किंवा तुम्हाला मानहानिकारक परिस्थितीमध्ये ठेवलं, गुलामीमध्ये ठेवलं, तुमचं स्वातंत्र्य काढून घेतलं, तुमच्या अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी नष्ट केल्या किंवा सगळ्याच गोष्टी तुमच्या नष्ट करून तुम्हाला पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न केला. दिस वॉज बॅड. आणि त्याचा आपल्याला प्रतिकार करायला पाहिजे, पूर्वीही केलेला आहे. आणि आता आपण त्याचाच आढावा घेतो आहोत की हे सगळं ग्रीक आणि या लोकांचे आक्रमण झाल्यानंतर आपल्याकडे अतिशय सशक्त असं एक साम्राज्य स्थापन झालं. ते चंद्रगुप्त मौर्यांनी स्थापन केलं. चाणक्यांचा त्याच्यामध्ये एक फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड अशा प्रकारची भूमिका होती आणि एक अतिशय सुस्थिर अशा पायावरचं आणि गांधार देशापासून खाली म्हैसूर पर्यंत चंद्रगुप्त मौर्याचं मौर्य साम्राज्य होत. आणि पुढे काळाच्या ओघामध्ये जसं आपल्याला दिसतं की त्या पुढे समुद्रगुप्त, गुप्त काळ हा आपला अतिशय सोनेरी काळ आहे असंही मानलं जातं. आणि अनेक राजे आणि अनेक याच्यामध्ये प्रगती होत गेली. आणि मग या ग्रीकांच्या नंतर जे पहिलं आपल्यावरती आक्रमण झाली ती शक, कुशाण आणि हुण, म्हणजे हे बाहेरून आले हे सगळे, म्हणजे सगळ्या मंगोलिया किंवा सायबेरिया, चीन आणि इकडचा भाग म्हणजे पूर्वेचा भाग, इकडून ही मंडळी आली. मध्य आशियातूनही काही प्रमाणामध्ये आली. पण हे शक, कुशाण आणि हुण हे जे आहेत त्यांच्या म्हणजे शकांच्या नंतर कुशाण आले, कुशाणांच्या नंतर हुण आले. हे मी जरा पटपट उड्या मारत चाललोय कारण तासाभरात आपल्याला बराच मोठा विषय का पल्ला गाठायचा आहे. तर हे आल्यानंतर यांच्या बाबतीमध्ये असं झालं की इथल्या संस्कृतीने त्यांना अक्षरशः आत्मसात करून टाकलं. म्हणजे आता तुम्हाला पूर्वीचे शक, कुशाण आणि हुण कोण आहेत हे दाखवा म्हणलं तर अतिशय पंचायत आहे. म्हणजे मूळ त्यांचा काही धर्म नव्हताच किंवा काही ते असे भटके आणि विमुक्त अशा प्रकारची माणसं होती. त्याचे पुढे राज्यकर्ते झाले, ते लढवय्येही होते. मग त्यांनी आपल्याकडेही काही विजय मिळवले आणि नंतर पण त्यांना असं वाटलं की अरे ही संस्कृती अतिशय चांगली आहे, म्हणजे हिंदू संस्कृती, आणि ते हिंदू, बौद्ध वेगवेगळ्या याच्यामध्ये ते विभागलेही गेले. आता अगदी त्याचे काही फार बारीक तपशील आपल्याला देण्याची गरज नाही, पण ते पूर्णपणे भारतीयच. त्यांनी काही वेगळं इथे रुजवण्याचा प्रयत्न केला नाही आणि ते भारतीय झाल्यामुळे आज आपल्याला ते सांगताही येत नाही की कोण आहे. तर हे झाल्यानंतर मात्र त्याच वेळेला म्हणजे हे काय 5वं शतक, 5वं, 6वं, 7वं शतक आहे, याच वेळेला मध्य आशियामध्ये म्हणजे आज ज्याला सौदी अरेबिया, मक्का, मदिना इथे म्हणतात, इथे इस्लामचा उदय झाला. आणि मग मोहम्मद पैगंबरांनी त्यांना जी काही एक विजिगिषू प्रेरणा दिली त्याच्यापुढे त्यांनी असं म्हटलं की मग आता आपला हा संदेश जो अल्लाचा संदेश आहे आणि पैगंबरांनी आपल्याला तो आणून दिलेला आहे तर तो सगळ्या जगामध्ये आपल्याला प्रसार करायला पाहिजे.
आणि त्याची इतरही काही कारणं होती, किंवा अरबस्तानच्या वाळवंटामध्ये त्यांना जगण्याच्या चांगल्या संधी कमी होत्या आणि मग जगभर जाऊया. आता धर्म हे त्याचं मूळ आपण म्हणतो की उद्देश होता आणि त्याच्यामुळे त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हा सगळा इस्लामचा झेंडा पसरवायला सुरुवात केली. आणि आपल्या लक्षात येतं की जेमतेम 100-150 वर्षांमध्ये त्यांनी अनेक मोठी साम्राज्य, म्हणजे बायझंटाईन साम्राज्य जे 600 वर्षापेक्षा जास्त काळ होतं, किंवा पर्शियन साम्राज्य, हे त्यांनी अक्षरशः एकेका धडकेत त्यांनी लोळवलं. आणि इजिप्त त्यांनी 3 वर्षामध्ये घेतला, इराक 3 वर्षामध्ये घेतला, इराण त्यांनी 8 वर्षामध्ये संपवला. आणि इथे पार त्यांनी ज्या काही म्हणजे इजिप्शियन, मेसोपोटियन या आणि ग्रीक आणि रोमन या 4 संस्कृती त्यांनी अक्षरशः धुळीला मिळवल्या. म्हणजे आता रोमन संस्कृती कुठेतरी इटलीमध्ये किंवा ग्रीक संस्कृती कुठेतरी ग्रीसमध्ये इतपतच ती दिसेल, इतपत त्यांनी म्हणजे अरबांनी हे आक्रमण केली. आणि पुढे अरबांचा झेंडा हाती घेतला तुर्कांनी. आणि मग त्यांच्या एक एक आणि मग अरबांनी पहिली स्वारी केली. पण आपल्याला लक्षात येतं की मोहम्मद पैगंबरांनी जे काय सांगितलेलं होतं, किंवा तुम्ही इकडे अल हिंद, किंवा आज ज्याला गजवाए हिंद असं म्हणतात, किंवा सगळा भारत आहे तो इस्लामीकरण करायचं, सगळ्यांना मुसलमान करायचं, सगळी देवळं पाडून टाकायची आणि सगळीकडे इस्लामी संस्कृती आणायची, हे त्यांचं फार जुनं स्वप्न आहे. म्हणजे हे 8व्या शतकापासून जसं पैगंबरांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर हे निघालेले आहेत. आणि मूळ कसं आहे की यहुदी असतील किंवा ख्रिश्चन असतील त्याच्यामध्ये तो एकेश्वरवाद आहे. त्यामुळे त्यांना त्या संस्कृतीमध्ये किंवा माणसांच्या मध्ये, ज्याला अब्राहमिक रिलिजन्स म्हणतात, त्याच्यामध्ये काही अंशी साम्य, म्हणजे फरकही पुष्कळ आहे पण ते साम्य आहे. पण आपल्याकडे त्यांना जास्त टोचणारी गोष्ट होती की आपला अनेकेश्वरवाद. म्हणजे आपण म्हणतो की तिथेही आपल्याकडे आजही गैरसमज आहेत की आपण म्हणतो की 33 कोटी देव आहेत. तर 33 कोटी ही संख्या नाहीये, 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव आहेत. पण आपणही असं म्हणतो की ते गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात वगैरे. आता एवढीशी गाय तिच्यामध्ये 33 कोटी देव कसे मावणार, असेही लहानपणी मला प्रश्न पडायचा. आता नंतर त्याचं निराकरण झालं. पण हे असे काही जे मुद्दे आहेत ते आजही म्हणायला गेले तर हास्यास्पद आहेत, कारण आपण मागं वळून कधी बघतच नाही. कारण आपल्याला हेच शिकवलं गेलेलं आहे की तुमच्या इतिहासामध्ये, तुमच्या संस्कृतीमध्ये काही दम नाही, ती मार खाऊ लोकांची संस्कृती आहे, तुमच्या धर्मात काही अर्थ नाही, तुमच्या भाषा, तुमच्या इतर हे अनेक गोष्टी आहेत. संस्कृती हा एक प्रचंड विषय आहे, तर त्याच्यात काही दम नाही असं आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्याला आपली भाषा, राहणं सहाणं, परंपरा, संस्कृती यातल्या अनेक गोष्टींबद्दल काळाच्या ओघात असं झालेलं आहे की एकतर आपण अलिप्त आहोत किंवा दुसरं तर आपण विरोधच आहोत. कारण आपल्याला अनेक गोष्टींची माहिती नाही. जसं 33 कोटी देव म्हणजे संख्या का प्रकार हा सगळ्यांनाच माहिती नाहीये, बहुतेकांना ती संख्या आहे असंच वाटतं. आणि मग हे चालू झालं आणि मग या इस्लामी संस्कृतीचं त्याला की एक वेगळं स्वरूप होतं की त्यांना दुसरा त्यांच्यापेक्षा वेगळा विचार मांडणाऱ्या किंवा मानणाऱ्या लोकांचं त्यांना अस्तित्वच नको आहे. म्हणजे फक्त अल्लाह आणि प्रेषित मोहम्मद याच्या पलीकडे ते कोणाला मानणारच नाही. आणि असं मानणाऱ्यांचं अस्तित्व संपवलं पाहिजे असं त्यांची शिकवण त्यांना सांगते. त्यामुळे साहजिकच ते त्या पद्धतीने, म्हणजे आज त्यांच्याकडे फार ढोबळ आहे की दार उल इस्लाम आणि दार उल हर्ब. तर दार उल हर्ब म्हणजे बिगर मुसलमानी क्षेत्र किंवा भूगोल, भूगोलाचा भाग किंवा माणसं, यांना सगळ्यांना दार उल इस्लाम मध्ये रूपांतरित करायचं हेच प्रत्येक मुसलमानाचं एक प्रकारे ध्येय असतं. कोण किती ते प्रत्यक्षात करतं हे व्यक्तिनुसार आहे, परंतु मूळ धोरण ते आहे आणि गाभा तो आहे. आणि त्यांनी मग त्यातनं पहिल्यांदा आक्रमण केलं. पण तरी सुद्धा मोहम्मद पैगंबरांनंतर 4 खलिफा झाले. त्या 4ही खलिफांच्या काळामध्ये काही त्यांना भारतावरती विजय मिळवता आलेला नाही, किंवा ज्याला पेनिट्रेशन म्हणतो तसा काही त्यांचा फारसा शिरकाव झाला नाही. पण 711 मध्ये त्यांचा 711-12 याच्यामध्ये मोहम्मद बिन कासिम आला, कारण त्या राजा दाहीरकडे या पैगंबरांचे काही वारस आश्रय घेऊन राहिलेले होते. म्हणजे तिकडे जे काही रक्तरंजित संघर्ष मोहम्मद पैगंबरांच्या मृत्यूनंतर झाले की कोण खलिफा कोण मुख्य, मग त्याच्यात अनेक पंथ निर्माण झाले वगैरे. पण ते जे काही नातेवाईक इकडे आले त्यांनी राजा दाहीरकडे आश्रय घेतला आणि राजा दाहीरला मोहम्मद बिन कासिमने सांगितलं की तू ते नातेवाईक माझ्या ताब्यात दे आणि आम्हाला त्यांना मारून टाकायचं, मला तिकडे त्यांना अरबस्थानात घेऊन जायचंय आणि वगैरे. पण दाहीर असं म्हणलं की जी आपली उच्च सांस्कृतिक परंपरा की अतिथी देवो भव, मी माझ्या अतिथींना तुमच्या हवाली कसं करू, तो म्हटला त्यापेक्षा मी युद्ध करीन. ते राजा दाहीरनी एक नैतिक भूमिका घेतली, तो उभा राहिला आणि मग ते लढाई पण झाली. परत ते हत्तीचं प्रकरण आड आलं की आधी मोहम्मद बिन कासिम मार खात होता लढाईच्या मध्ये, पण
शेवटच्या म्हणजे साधारण 3ऱ्या टप्प्यामध्ये असं झालं की राजा दाहीर हा अंबारीमध्ये बसून लढत होता. त्याच्यात त्यांनी पेटते किंवा जळते बाण त्या अंबारीवरती मारले आणि त्याच्यामुळे त्याला म्हणजे तो काय आपण म्हणतो की आगीमुळे त्याला भाजलं आणि तो तिथे खाली पडला. तर त्याच्यामुळे त्याच्या सैन्याचा धीर सुटला आणि मग परत ज्याचं पानिपतचं झालं 1761 मध्ये, तेच 1000 वर्षापूर्वी झालं. आणि पण त्याचा सोस हत्ती अंबारी लढाई याचा सोस काही आपल्या लोकांचा चुकला नाही, सुटला नाही. त्यामुळे दाहीर पासून जी परंपरा आहे ती तुम्हाला फार पुढे अगदी म्हणजे आधी पानिपतचं 3रं युद्ध ते पुढे दिवाण विठ्ठल सुंदर इथपर्यंत ते आपल्याला दिसतं. आणि मग तिथे त्याचा पराभव झाल्यानंतर पहिल्यांदा पण या सिंध प्रांतावर सुद्धा ताब्यात घ्यायला या मुसलमान आक्रमकांना 79 वर्ष लागली. आणि त्याच्यानंतर त्याच वेळेला म्हणजे त्या सुमाराला ही एक काश्मीर मधला राजा की आणि ललितादित्य मुक्तपीड हे त्याचं नाव, तो त्यानंतर बाप्पा रावळ राजस्थान किंवा राजपुताना मधला यांनी मग त्या आक्रमणाचा प्रतिकार केला आणि इकडे ललितादित्य मुक्तपीड हा तर बाल्ख पर्यंत जाऊन पोचला. आणि त्यानंतर त्याच्याच वंशातला पुढे रत्नपाल यांनी पुढे आक्रमकांचा अगदी म्हणजे इराक पर्यंत पाठलाग केला. पण हे अगदी आपल्याला फार कमी अशी उदाहरणं दिसतात, पण ते एक घडलेलं आहे. आणि बाप्पा रावळनी सुद्धा या सगळ्या आक्रमकांचा समाचार घेण्यासाठी त्यांनी यांची मदत केली किंवा बाकीच्या राजांची मदत करण्याचा प्रयत्न केला. आणि स्वतः मग त्याचं एक उदाहरण आहे आपल्याला की बाप्पा रावळनी रावळपिंडी इथे एक स्वतःचं स्थान निर्माण केलं. आणि पुढे त्यांनी असं पण एक आपल्याला परत तिथे जाणवतं की इसवी सन पूर्व काळापासून ते नंतरच्या म्हणजे 1000 वर्षाच्या काळात सुद्धा आपल्या लोकांनी स्वतःला कुठेतरी एक त्या रत्नपालचा अपवाद सोडला तर एक, पण त्यांनी सुद्धा काय तो पाठलाग करून परत आला. म्हणजे त्यांनी तिथे काही राज्य इराक पर्यंत किंवा तिथे निर्माण नाही केलं. आपल्या लोकांचा थोडासा उपमंडूप दृष्टिकोन की आपला देश म्हणजे काय, आपलं जग म्हणजे काय, तर ते फक्त गांधार देशापर्यंत म्हणजे कन्याकुमारी ते गांधार याच्या पलीकडे आपण काही जायचं. हे जसं इराणचे राजे आपल्यावर आक्रमण करून आले पर्शियन, त्यांच्या पलीकडचा ग्रीस मधले आपल्यावर आले आक्रमण करून, तशा आक्रमकांची यादी खूप आहे. पुढे पोर्तुगीज आले अमुक. पण आपल्या लोकांनी काही त्या गांधारच्या पलीकडे जायचं कधी मनात आणलं की जर इराणच्या सम्राटाला वाटतं पर्शियन सम्राटाला की भारतावर आक्रमण करावं, पण चाणक्यांनाही वाटलं नाही. चाणक्यांच्याही दृष्टीने पृथ्वीची कल्पना ही फक्त भारतवर्ष एवढीच होती. त्यांना बाहेरची कल्पना नव्हती असं नाही, पण ही लिमिटेड हिमसेल्फ. म्हणजे चाणक्य असेल, चंद्रगुप्त असेल, पुढचे त्यांचे वारस असतील सम्राट अशोक वगैरे आणि बाकीचे, त्यांनी कोणी तसा प्रयत्न नाही केला किंवा आपणही देशाबाहेर जाऊ. कारण आपल्यावरती आक्रमण झाल्यानंतर आपण किती शौर्याने प्रतिकार करतो याच्यापेक्षा जे आजही सूत्र लागू असतं किंवा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मग जिथून आक्रमण येतं तिथेच जाऊन ठोका ना त्यांना. हे काही आपल्या कुठल्याही राजांनी केल्याचं आपल्याला दिसत नाही. एकच त्या रत्नपालांनी काश्मीरच्या पाठलाग केला, त्याच्या पलीकडे आपले लोक गेले नाहीत. आणि जसं त्या सत्यव्रतनी सुद्धा शत्रू सैन्य पराभूत अवस्थेत सापडल्यानंतर त्यांची कत्तल केली नाही. जे पळाले त्यांना पळू दिलं, सुखाने पळू दिलं. आणि हे अनेक ठिकाणी आपल्याला दिसतं की आपला इतिहासामध्ये की वारंवार काही थोडे अपवाद जर सोडले तर बाकीच्या सगळ्या राजांनी शरणागतांना अभय दिलं. कारण का, तर एक धर्मयुद्ध या कल्पनेचा आपल्या लोकांवर असलेला पगडा की शरण येणाऱ्याला मारायचं नाही, ज्याच्या हातात शस्त्र नसेल त्याला मारायचं नाही, किंवा घोडदळवाल्याशी घोडदळवाल्यांनीच युद्ध करायचं, उंटावर बसलेल्याशी उंटावर बसणाऱ्यांनीच लढाई करायची. हे जे काही होते, तर रात्री युद्ध करायचं नाही, कपट करायचं नाही, सगळं अगदी खुल्लम खुल्ला शांतपणे. आणि ज्या वेळेला वेगळ्या प्रकारचं युद्धतंत्र आपल्याकडे यायला लागलं, विशेषतः तुर्कांनी जे आणलं ते अतिशय अमानुष अशा पद्धतीचं होतं की म्हणजे लूटमार, विध्वंस, बायकांची विटंबना, लोकांना पाठवणं किंवा मारून टाकणं, गुलाम करून विकून टाकणं किंवा घेऊन जाणं. मग त्यामुळेच आजही आपल्याला दिसतं की हिंदुकुश हे पर्वतराजीचं नाव आहे. हिंदुकुश नाव काय की जिथे मोठ्या संख्येने हिंदूंना मारण्यात आलं किंवा ते मेले, कारण हे गुलाम म्हणून न्यायचे इकडनं. आणि मग तिकडे इतकी म्हणजे कडाक्याची थंडी, त्यांना काही धड अन्न पाणी वस्त्र मिळायचं नाही, त्यामुळे अनेक लोक थंडीने तिथे गारठून मेलेत, उपासमारीने मेलेत. आणि मग आता त्यांच्यात काही जीव राहिला नाही. म्हणजे आता याला गुलाम म्हणून विकून करायचं काय, जास्ती पैसे मिळणार नाहीत, म्हणून ज्यांनी त्यांना गुलाम केलं होतं त्यांनी त्यांना सरसकट मारून टाकला असं आहे. म्हणजे आजही आपण हिंदुकुश पर्वत म्हटलं तर त्याचा अर्थ तो आहे की जिथे मोठ्या संख्येने हिंदू मेले किंवा मारले गेले, म्हणून तिथे हिंदुकुश असं नाव. हेही आपल्याला माहिती नसतं. म्हणजे
नकाशात दिसतं, पण व्हॉट डज इट मीन ह्याचा आपल्याला कधी माहिती नाही. आणि मग ह्या पद्धतीने जेव्हा चालत राहिलं त्यावेळेला इथे फार मोठं आणि आदर्श असं उदाहरण आहे की ते म्हणजे या मेवाडच्या घराण्याचं आहे आणि गुहिलोन या वंशाचा आहे. की सुमारे तुम्ही बघा की बाप्पा रावळचा काळ जो मोहम्मद बिन कासिमचा समकालीन आहे ते अगदी आतापर्यंत मुघलांच्या काळापर्यंत राजपूतांनी सातत्याने प्रतिकार हा केलेला दिसतो. आणि एक प्रचंड त्यांच्याकडे पराक्रमी पुरुषांची मालिका आहे. पराक्रमी म्हणजे केवळ रणांगणातले पराक्रमी असंही नाही की बाकीच्याही अनेक मोठ्या गोष्टी, जसं बाप्पा रावळनी रावळपिंडीला आपलं स्थान हे केलं आणि आजही तुम्हाला ते नाव आणि ते दिसतं. तक्षशिला हे विद्यापीठ जे होतं जिथे आर्य चाणक्य शिकला तेही त्याच जवळपास आहे. रावळपिंडी, इस्लामाबाद आणि तक्षशिला, आता त्याला तक्षशिला असंही एक शॉर्ट फॉर्म चुकीचा करतात, ते त्या भागामध्ये आहे. म्हणजे तिथपर्यंत आपल्या लोकांचं नियमित वावर होता, राहणं होतं. आणि मग पेशावरचं सुद्धा मूळ नाव पुरुषपूर असं आहे, ते त्याचं पेशावर झालं. म्हणजे त्या लोकांना उच्चारता यायचं नाही म्हणून आपली नावही बदलली, त्याचे शॉर्ट फॉर्म झाले वगैरे. हे हा एक प्रकारे तुमच्या अस्मितेला धक्का असतो की तुम्ही जे नाव ठेवलं कशासाठी. आणि मग जसं मूलस्थान त्याचं काय झालं, मुलतान. आता मूलस्थानाला काहीतरी अर्थ आहे ना त्या शब्दाला, मुलतानला काय अर्थ आहे नाही, ते सोपं आहे म्हणून ते रूढ झालं. जसं मुंबईचं बॉम्बे झालं, म्हणजे पुण्याचं पुणा झालं. हे आपण मान्य केलं. हे आपल्याला ज्याला म्हणतो की परंपरेचा अभिमान नसणं, आपल्या जाणीवा समृद्ध नसणं आणि मुळात इतिहासाकडे दुर्लक्ष असणं, की जो 5वा वेद मानला जातो पण त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष. म्हणजे आपल्यावर ज्यांनी राज्य केलं त्या राज्याचा एक फार मोठा प्रतिनिधी विन्स्टन चर्चिल, की ज्यांनी एक प्रकारे ब्रिटनला नवसंजीवनी दिली दुसऱ्या महायुद्धामध्ये. तो असं म्हणायचा की तुम्ही जितकं मागे पाहता तितकं तुम्हाला पुढे काय होणार हे दिसतं. म्हणजे त्याचा अर्थ असा की इतिहासाचा जेवढा तुम्ही अभ्यास कराल तेवढं तुम्हाला भवितव्यावरती पकड जास्त मिळवता येते. म्हणजे त्यांनी तो मान ठेवलेला आहे. आणि आजही तुम्ही लंडनमध्ये गेलात तर तुम्हाला दिसतं त्याच्यामध्ये की जो काही लंडनचा किल्ला आहे तिथे ज्या पद्धतीने ते वातावरण तयार करतात आणि तुम्हाला दाखवतात आणि मग तुम्ही त्यांच्यासाठी पैसे देता. तुमचाच कोहिनूर हिरा त्यांनी चोरून नेला आणि आज तो बघायचा तर तुम्हाला 20 पाऊंड तिकीट, म्हणजे इथले 2000 रुपये तुम्हाला द्यायला लागतात. अरे ते भामटे, पण तुम्ही त्यांना वर पैसे देता. म्हणजे हा जो काही स्वतःची एक टिंगल करण्याचा जो प्रकार आहे त्यात आपण भारतीय लोक फार पुढे आहोत. आणि याचं असं सातत्याने आपल्याला गोष्टी दिसतात. आता याला अपवादही मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे सतत एकच कहाणी काही रिपीट होत राहिलेली असं नाही. मग अरब गेले, मग तुर्कांनी त्यांची जागा घेतली, तुर्कांची आक्रमणं सुरू झाली. आणि पण यामध्ये अनेक वेळेला म्हणजे अनेक ठिकाणी या आक्रमकांना पराभूत व्हायला लागलेले. म्हणजे जसं गझनीचा मोहम्मद आहे तर त्याला आपल्याला माहिती की त्यांनी 17 वेळा स्वाऱ्या केल्या, पण ते जसं आपल्याला अपमानास्पद आहे किंवा आपल्या अपयशाचा भाग आहे तसं 17ही वेळेला त्याला त्याचं राज्य इथं कायम करता आलं नाही. ही त्या नाण्याची दुसरी बाजू. नाहीतर इथल्या पैशाचं त्याला आकर्षण होतं, तो इथेच राहायला असताना प्रत्येक वेळेला यायचं जायचं म्हणजे अफगाणिस्तान ते गुजरात हे काही सोपं नाहीये ना. आणि तो बाकीचे कनौज बिनोज इकडच्या तिकडच्या ठिकाणी तो गेलेला आहे. पण ते परत का गेला तर त्याला इथे पक्क राज्य स्थापन नाही करता आलं. ही या नाण्याची दुसरी उजळ बाजू आहे. जसं 17 वेळा आक्रमण करून तो सोमनाथ मंदिरापर्यंत पोहोचला, म्हणजे काय 1000च्या वर किलोमीटर अंतर त्यांनी आपल्या प्रदेशात तुडवलं. हे जसं आपल्याला अपमानास्पद आहे तसं त्याला तिथे पाय रोवता आले नाहीत हे त्याचं पण आहे. आणि पुढे त्याचा भाचा आपल्याकडे आक्रमण करून यायला लागला. त्यावेळेला त्याला सुहेल देवनी बहराईचच्या इथे, हे उत्तर प्रदेशमध्ये येतं आजच्या, तिथे त्यांनी त्याला सडकून मार दिला. आणि एक वेगळी गोष्ट सुहेल देवनी केली. बरं, हा आपल्याकडे वेगळाही एक प्रचार केला जातो की तुमच्यातल्या जातीभेदांमुळे किंवा चातुर्वर्णामुळे तुम्ही खूप मार खाल्ला. सगळीकडे नाही खाल्ला आणि केवळ तेवढ्यामुळेच खाल्ला असंही काही नाही. तर हा सुहेल देव जो आहे हा पासी नावाच्या मागासवर्गीय जातीतला माणूस आहे. आणि त्यांनी बाकी जे काही 15-20 राज्यकर्ते किंवा राजांना गोळा केला आणि मग या मोहम्मद गझनीच्या भाच्याला ठोकलं त्यांनी त्या बहराईचच्या इथे आणि त्याला मारलं त्यांनी. आणि एवढंच नाही तर त्याच्या बरोबर जे सैन्य होतं पराभूत सैन्य त्यांची त्यांनी कत्तल केली. म्हणजे हा एक काही वेळेला इतिहासामध्ये आपल्याकडे शहाणपणाच्या, राजकीय शहाणपणाच्या, कोणाची कत्तल हा काही फार कौतुकाचा विषय नाहीये, पण काही वेळेला टिट फॉर टॅट हे करावं लागतं. तसं त्या सुहेल देवनी केलं हे आपल्याला याच्यामध्ये बघायला पाहिजे. आणि हे घडू शकलंय आपल्याकडे. म्हणजे असं नाही की हा माझ्या कल्पनेचा भाग आहे, पण हा इतिहास आपल्याला समोर आणू दिला जात नाही. एकच म्हणजे जसं मगाशी म्हटलं की नाण्याची
एकच बाजू सांगितली जाते की बघा तुम्ही किती बावळट आणि किती पराभूत होतात, की 17 वेळा तो गजनीचा मोहम्मद इथे आला आणि त्यांनी तुमचं मंदिर लुटलं. पण आजही गजनीचा मोहम्मद कधीच संपला, पण आजही सोमनाथाचं मंदिर आपण परत उभं केलेलं आहे आणि त्याची भक्ती आपण करतोच आहोत. आणि त्याही वेळेला प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिकार झालेला आहे. पण काही गोष्टी म्हणजे कुठे कुठे योगायोगही असतो, की जसं एक नशीब हा एक भाग असतो, तोही दिसतो. अर्थात ते 17 वेळचं आक्रमण हेही आपण लक्षात ठेवायला पाहिजे चांगल्या अर्थाने, आणि त्याला पाय रोवता आले नाही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सोहेल देवही आपल्याला कायमचा लक्षात राहायला पाहिजे, पण त्याचं नावच आपल्याला सांगितलं जातं. आपल्याला काय सांगितलं जातं, अरे तुमचा इतिहास ना मार खाण्याचा, बाकी तुमचा काही इतिहास नाही, तुमचा भूगोल हा सतत लहानच होत गेलेला आहे वगैरे. पण जिथे तुम्ही बघा की आजही तुम्हाला काय दिसतं की 4 संस्कृती या अरबांनी काही वर्षांच्या कालावधीत संपवल्या. म्हणजे 100-150 वर्षाच्या कालावधीत त्यांनी संपूर्ण संपवल्या. म्हणजे काय, भाषा, संस्कृती, परंपरा, चालीरीती, त्यांची आयडेंटिटी खतम, की आज काही राहिलेलं नाही. म्हणजे इजिप्त आणि इराक इथे आणि इराण इथे आपण जर बघायला गेलो, जे आधीचा जो आपल्याला इतिहास माहिती आहे त्याचा मागमूस सुद्धा आज राहिलेला, आणि आजही ते उरलेलं सुद्धा खतम करण्याचे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे जसं पर्शियन मध्ये शब्द आहे की खुदा, तर आजही वहाबी पंथीयाचे लोक ते खुदा हाफिज म्हणत नाहीत, ते अल्लाह हाफिज म्हणतात. कारण का, आता ते खुदा त्या पर्शियन मधले म्हणजे इराण मधला आहे. म्हणजे आजही ते आक्रमणाचे, भांडणाचे गोष्टी चालल्याच आहेत. आणि जातीभेद आपल्याकडे होता, तो वाईट होता, यात काही वेगळी चर्चा करायचं कारण नाही. चातुर्वर्ण्याचं समर्थनही करण्याचं काही कारण नाही. पण मुसलमानांमध्ये सुद्धा 72 जाती आहेत ना, आणि त्यांच्यात भेदाभेद आहेत ना, की आता आपल्याला 2 महिन्यापूर्वी किंवा 3 महिने असतील फार तर, कराची आणि लाहोरमध्ये 10-10 लाखांपेक्षा जास्त मोर्चे निघाले सुन्नी मुसलमानांचे. तर काफिर काफिर, शिया काफिर असं म्हणणाऱ्यांचे होते. आणि शिया लोक सुन्नींच्या मशिदी उडवतात, सुन्नी मंडळी शियांच्या मशिदी उडवतात. हे आजही चालते. आजही भांडण जोरात कोणाचं आहे, तर आयसिस आणि तालिबानची भांडणं आता सुरू झाली. आता ती अमेरिकनांनी लावली ती गोष्ट वेगळी, त्याच्याशी आपला काही संबंध नाही. पण हे चालू आहे ना, हे जातीभेद आणि वर्गभेद हे कुठे नाहीये, तर ते सगळीकडे आहेत. म्हणजे आज आपल्याकडच्या भारतातही दिसतं, जगभरही ते दिसतं. आता याचा अर्थ आपल्या जाती प्रथेचं समर्थन बिलकुल नाहीये, ते बदलायला पाहिजे, संपायला पाहिजे. ते आपापल्या यांनी संपवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे, आपण करूया. पण ह्या ज्या टप्पे आपल्याला दिसतात ते अतिशय म्हणजे आपल्या दृष्टीने सुद्धा म्हणतो की फक्त मार खाण्याचे नाहीयेत. म्हणजे अजून मी 4 मोठ्या अपवादांकडे आलेलोच नाही. पण ही जी वरवरची आक्रमण आहे, त्याच्यासह नरसिंहदेवचं ओरिसामधलं कर्तृत्व, त्यानंतर इकडच्या भागामध्ये म्हणजे आसाममध्ये कामरूपमध्ये पृथू नावाचा राजा आहे, त्यालाही आदिवासी मंडळींनी स्थात केलेली आहे, ज्याला आज आपण ओबीसी बीसी म्हणतो. त्या लोकांनी एकत्र येऊन मुसलमानांचा प्रतिकार केलेला आहे. आणि मुसलमानांच्या वर भरोसा ठेवण्यात अर्थ नाही असं प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून ठेवलेलं आहे. आणि त्यांनी शक्य असूनही म्हणजे त्यांना वैयक्तिकरित्या फार मोठं प्रलोभन दाखवल्यानंतर सुद्धा ते म्हणले की मी तर धर्म बदलणारच आहे, मी हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही. पण ते म्हटले की या भारतीय परंपरेतला धर्मच मी स्वीकारेन. आणि त्यांनी इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीचा स्वीकार केला. म्हणजे त्यांनी एक प्रकारे बाकीच्या हिंदूंवर केलेले हे उपकार आहे. आता हे जे सगळं आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये सगळ्या लोकांनी मिळून प्रतिकार केलाय. म्हणजे रामप्यारी गुर्जर ही जी एक महिला आहे आणि तिने तैमूरच्या विरुद्ध लढाई केली. हे एकटीने नाही केली, तिच्या मागे बाकी अनेक लोक होते. पण या सुद्धा गोष्टी म्हणजे राणी कर्णावती आपल्याला दिसते की या महिला सुद्धा आपल्या हातात तलवार घेऊन उभ्या राहिल्या आणि त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर पराक्रम केला, ही गोष्ट आपल्याला दिसते. आणि मग 4 जे सन्माननीय अपवाद आहेत ते तर आपल्याला सांगण्याजोगे आहेतच. एक मी मेवाडच्या बद्दल बोललो की त्याच्यामध्ये केवढी मोठी परंपरा आहे की बाप्पा रावळ पासून ते अगदी जीत सिंह म्हणजे जो औरंगजेबाच्या समकालीन आहे, त्याच्या बाबतीमध्ये शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जिजिया बाबत एक पत्र लिहिलं की तो कसा चुकीचा आहे हे विशद करणारं. त्याच्यात त्यांनी असं म्हणलेलं की तुम्ही जिजिया वसूल करायचं म्हणताय, आधी मेवाडच्या जीत सिंहाकडून तुम्ही जिजिया वसूल करून दाखवा, मग आमचा विचार मग आम्ही आहोत. आम्ही तर आहोतच, आम्ही तुम्हाला देतच नाही. पण आधी तुमच्या जवळच्या जीत सिंह जे तुमचे एक प्रकारे जवळ आहेत आणि एक प्रकारे कुठेतरी त्या राजपुतान्यामधले घेराव घातलेले आहेत तुमच्या आक्रमकांमध्ये किंवा तुमचे जे पित्तू आहेत त्यांच्यामध्ये, पण त्याच्याकडून तुम्ही घेऊन दाखवा ना जिजिया, मग आमच्याकडे मग आमचा विषय येतो. हे सगळे किंवा
लाच्छित बडफुकनचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. त्याला त्या युद्धामध्ये वीरमरण आलं, कारण तो आजारी होता तरी त्यांनी युद्धाचं नेतृत्व केलं. आणि जसं आपल्याला सांगितलं जातं की 1206 पासून 1705 पर्यंत सतत मोगलांचं वर्चस्व दिल्लीवरती आहे, पण ते अनेक वेगवेगळ्या घराण्यांचं आहे. आणि हा समजा 500 वर्षाचा कालावधी आहे का, थोडंफार इकडे इकडे कमी जास्त, पण अहोम लोकांचं साम्राज्य हे 600 वर्ष होतं, हे कोणी सांगतच नाही. म्हणजे हे जे काही चांगले पैलू आहे, जसं आपल्याला वाईट बघायला पाहिजे, प्रतिकूलही बघायला पाहिजेत, अपमानास्पद सुद्धा बघायला पाहिजे, तसं अभिमानास्पद बघायला नको का, तर तेही बघायला पाहिजे. आणि हे 4 सन्माननीय अपवाद, जसं विजयनगरचं साम्राज्य हे आज दोन्ही समुद्रांपर्यंत पोहोचलेलं होतं, इकडे अरबी समुद्र, तिकडे बंगालचा उपसागर. आणि आपल्याला 10व्या शतकातली एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की चोल राजे दक्षिणेमधले, त्यांचं नौदल इतकं समर्थ होतं की बंगालच्या उपसागराला त्यावेळेला चोला तलाव असं म्हणायचं. म्हणजे चौल राजांचं एवढं प्रचंड नेतृत्व आहे त्याच्यावर की जणू काही घराच्या पाठीमागे किंवा गावातला एखादा तलाव असावा इतकं त्यांना तो छोटा वाटतो. म्हणजे इतकं त्यांचं वर्चस्व आणि ताकद आहे. याचा काय त्यातला गर्भितार्थ आपण लक्षात घ्यायचा. तर हेही आहे. आणि आपण संस्कृती म्हणजे आज इंडोनेशिया, बाली वगैरे इथे तुम्हाला दिसतच ना की सगळं रामायण महाभारत, मुख्यतः रामायणाचा आहे. देश मुस्लिम असेल पण त्यांनी संस्कृती आपली जपलेली आहे. त्यांच्या नोटेवरती आपल्या गणेशाचं चित्र आहे, त्यांच्या एअरलाईनचं नाव गरुडा एअरवेज आहे. हे सगळं भारतीयच आहे ना, ते काही वेगळं नाहीये. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळे पराजित आहे पुत्र भारताचा हे फारच आपल्याला ढोबळ वर्णन आहे. आणि हे कुठेतरी आपल्याला अपमानास्पदही आहे, गैरसोयीचं आहे आणि मूलतः ते खोटं आहे. म्हणजे त्यातला लक्षात घेण्याचा भाग जो आहे तो त्यातला खोटेपणा किंवा त्यातला अपुरेपणा हा आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. हा, जिथे पराभव झाले तिथे आपण तेही मान्य करावे, तर ते घडलंय ना, ते नाकारून काय करणार, कारण तेही आपल्याला काहीतरी शिकवून जातं. जसं विजय काहीतरी शिकवून जातो तसं पराभव जास्त काहीतरी शिकवून जातात. तर ते पराभवही आपण जमेला धरायला पाहिजे, त्याच्याही इतिहासाचा आपण नक्की अभ्यास केला पाहिजे. तेही आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातील. की जसं जे आपल्याला सगळ्यात जवळचे म्हणजे शिवाजी महाराज, ते या पराभवांच्या मालिकेतनं काय शिकले की तुम्ही बघा शिवचरित्रामध्ये एकदाही शिवाजी महाराजांनी हत्तीवर बसून लढाई केल्याचं उदाहरण नाही, एकही उदाहरण. हे शिवाजी महाराज हत्तीवर बसून गेले, लढाईत विजय किंवा पराजय घेऊन परत आले, हे एकही तुम्हाला उदाहरण सापडत नाही. म्हणजे इतिहासाचा बोध काय घ्यायचा असतो, इतिहासातून काय शिकायचं असतं हे तुम्हाला इथे दिसतं. की आणि दुसरं की त्यांनी एक आपल्या विचारांनाही कलाटणी दिली जी आजही आपल्याला कुठे ना कुठेतरी त्या स्वरूपामध्ये दिसते. ती काय दिली की ते म्हणले तोपर्यंतचे हे आपले बहुतेक राजे आहेत त्याच्यातले अपवाद मी सांगितले तुम्हाला की ज्यांनी आक्रमणही केलं, ज्यांनी कत्तली सुद्धा केल्या, ज्यांनी एक आक्रमक धोरण स्वीकारलं परकीयांच्या विरुद्ध. तसं शिवाजी महाराजांनी केलं की आयुष्यामध्ये त्यांनी कायम जे बाकीच्या लोकांचं एक पुन्हा इतिहासातली जी चूक त्यांना आढळली की त्यांनी डिफेन्स इज द बेस्ट अटॅक या पद्धतीने केलं. पण शिवाजी महाराजांनी कधी डिफेन्स इज द बेस्ट अटॅक हे स्वतःहून निवडलं. त्यांनी जे धोरण निवडलं ते कायम अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हे दुसऱ्या पद्धतीचं निवडलं. त्यामुळे कायम त्यांना विजयश्री जी काही मिळालेली आपल्याला दिसते की जास्तीत जास्त वेळेला एखाद दुसरा अपवाद सोडला तर शिवाजी महाराजांना कायम विजय मिळाला. हा त्यांच्या दृष्टिकोनातल्या फरकामुळे मिळाला. आणि एक वेगवेगळी तंत्र त्यांनी जी शिकून घेतली, जसं तुर्कांनी एक तुलुगमे पद्धत आणली तसं शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर करून आपल्या शत्रूंना नाही केलं. भले गनिमी कावा हा त्यांनी शोधलेला नसेल, त्यांच्या वडिलांनी पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात वापर केला, मलिक अंबरनी केला, पण ते पूर्णत्वाला नेण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. म्हणजे इनोव्हेटिव्ह इन्व्हेन्शन अँड इनोव्हेशन हे दोन्ही ज्या वेळेला एकत्र आलं त्यावेळेला इतिहास वेगळा घडू शकतो. अत्यंत म्हणजे छोट्या पार्श्वभूमीवरनं त्यांनी एक प्रचंड साम्राज्य निर्माण केलं हेही दिसतं. आता मराठ्यांचा पराक्रम वेगळा आपल्याला काही सांगायची गरज नाहीये की अटक ते कटक आपल्या लोकांनी विजय मिळवले. आणि जे ब्रिटिश इंडिया म्हणून ओळखला जातो त्याच्यातला 2/3 भाग हा मराठ्यांच्या ताब्यात होता. आणि इंग्लिश सुद्धा म्हणतात किंवा मराठाज वेअर दी इमिजिएट प्रेडेसेसर्स इन आवर कॉन्क्वेस्ट, म्हणजे ज्यांनी आपला इतिहास मराठ्यांचा पहिल्यांदा लिहिला त्या ग्रँड डफनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे की आम्ही हिंदुस्थानचं जे राज्य घेतलं ते आम्ही मराठ्यांकडून घेतलं. इतर ते काही मोगलांचा उल्लेख करत नाहीत, शिखांचा उल्लेख करत नाही, अजून कुठल्याचा उल्लेख करत नाहीत, पण मराठ्यांचा करतात. तर हे जे इतिहासाचं मर्म ओळखण्याची आपली ताकद आहे ती आपण ओळखली पाहिजे. आणि त्याच्याच याच्यावरती आज व्याख्यान आहे, त्याच्या याच्यावरती पुस्तकं पण येणार आहे, त्याच्यावरती तपशील आपल्याला मागणं सांगितलं जाईलच. आता मी इथे थांबतो कारण मला दिलेली वेळ आता म्हणजे
बोलण्याची वेळ संपलेली आहे, पण प्रश्नोत्तराची वेळ काही संपलेली नाहीये. ते आपल्याला प्रश्नोत्तर निश्चितपणे घेता येतील आणि कदाचित हा विषय जो मे बी जवळपास 55 मिनिटं मला वाटतं बोललोय, पहिले 10-15 मिनिटं इंट्रोडक्शन वगैरे, पण आता जे आपल्याला आहे ते प्रश्न विचारता येतील आणि संयोजकांना काही आपल्याशी संवाद साधायचा असेल, काही पुस्तकं या संबंधाने आता प्रकाशित होणार आहेत, म्हणजे भीष्म प्रकाशनामार्फतच प्रकाशित होणार आहेत. त्याचा थोडीशी माहिती आपल्याला आधी दिली गेलेली आहे, त्याच्याबद्दलही अजून काही सांगायचं असेल तर सांगितलं जाईल. आणि नाही तर प्रश्न तर आहेच, मी इथे आहे, तुम्हाला 15-20 मिनिटांमध्ये प्रश्न विचारता येतील. साधारणपणे विषयाला धरून विचारा एवढंच अपेक्षा आहे ना, तर एकदम लोक कुठलं तरी चांदबिबीचं विचारायला लागतात आणि मग आपलं डिस्टॉर्शन होतं. त्यामुळे तसं होऊ नये ती काळजी घेऊ. धन्यवाद सर. हॅलो, धन्यवाद मॅडम. हा, मी विनंती करते अनिकेत पाटेकर सरांना की त्यांनी आपलं आवाहन करावं. हो हो, ठीक आहे. सर्वांना 1-2 मिनिटं विनंती. प्रश्नोत्तराच्या पूर्वी एक छोटस आवाहन मी करायचं आहे. सरांनी जसं सांगितलं की आपली इतिहासाबद्दलची अनास्था हे एक मुख्य कारण आहे आपल्या अज्ञानाचा. आपण आपला गौरवपूर्ण इतिहास व्यवस्थितपणे मांडू शकत नाही, कारण आपला तितका अभ्यास नसतो. पण आपण इतकं तरी करू शकतो की ज्यांचा अभ्यास आहे त्यांचं वाचन आपण करू शकतो, त्यांच्या व्याख्यान आपण ऐकू शकतो आणि आपली इतिहासाची जाण चांगल्या पद्धतीनं वाढवू शकतो. अशाच प्रकारचं एक पुस्तक असत्यमेव जयते, भारताच्या इतिहासातील दिशाभूल या विषयावरचं हे पुस्तक अभिजित जोग लेखक यांनी गेल्या 2 ते 3 वर्षातलं त्यांचा अभ्यासपूर्ण पद्धतीनं यांनी वेगवेगळ्या विषयांवर 8 वेगवेगळ्या विषयांवर, त्यापैकी एक विषय आज सरांनी चर्चेला आहे. त्याचबरोबर आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत हा कसा घोटाळा आहे, पराभूत आहे जगती पुत्र भारताचा, नकार विकृती जे सोयीचं नाही ते घडलंच नाही, सम्राट अशोक आणि बादशाह अकबर हे खरेच ग्रेट होते का, सुफी संतांचं जे अवडंबर माजवले मोठ्या प्रमाणात त्याच्या पाठीमागचा खरा इतिहास काय आहे, भारताचं सामाजिक आर्थिक सांस्कृतिक मागासलेपण हे खरंच आहे का ते लादलेलं आहे, आणि चरखा चालवून सूट नक्की मिळतं पण स्वातंत्र्य मिळतं का, आणि सर्वात शेवटी महत्वाचं म्हणजे आपले इतिहासाची अनास्था ही अशा पद्धतीची आहे की आता ही चर्चा कशाला, तर याचं उत्तर सुद्धा तुम्हाला या पुस्तकात मिळेल. हे पुस्तक 31 जानेवारी 2022 ला प्रकाशित होणार आहे. याची मूळ किंमत 599 रुपये आहे, पण प्रकाशनपूर्व सवलतीत हे 399 रुपयात तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. भीष्म प्रकाशनाच्या संकेतस्थळावर याची तुम्हाला नोंदणी करता येईल, किंवा तुम्हाला आता स्क्रीनवरती एक गुगल पेचा नंबर दिसतोय 9503864440 याच्यावर गुगल पे करून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट त्याची पूर्ण माहिती तुम्ही या क्रमांकावर पाठवू शकता. याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये टाकीनच, ते तुम्ही वाचा आणि यासोबतच भीष्म प्रकाशन या संकेतस्थळाला तुम्ही भेट द्या. हे तुम्हाला नम्र आव्हान आहे. आपला इतिहास हा जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही प्रत्यक्ष संशोधन करण्याची, किंवा जसा सरांचा अभ्यास आहे, अभिजित जोग सरांनी 3 वर्ष अभ्यास केला, हे प्रत्येकाला शक्य नाहीये, पण किमान तुम्ही या पुस्तकाचं वाचन करून तुम्ही तुमच्या इतिहासाची जाण वाढवू शकता. तर आता आपण प्रश्नोत्तराच्या सत्राला सुरुवात करूया. सर्वांना विनंती आहे. प्रश्न विचारू शकतो का? हो, विचार. धन्यवाद. नमस्कार, मी योगेश कदम. एक मिनिट, प्रश्न विचारण्यासाठी कृपया हँड रेज करावा. मी त्यांचं नाव घेईन, त्यानंतर त्यांनी स्वतः मॅडम 1 मिनिट प्रश्न विचारावा. मॅडम 1च सेकंद. हा, माझं जरा स्क्रीन शेअरिंग सुरू करताय. केलंय. ते आर्यांचं हे पण आलं होतं आल्यावर काय बघू. विजय सावरकर, कृपया तुमचं शेअरिंग बंद करा. विजय सावरकर, कृपया तुमचं शेअरिंग बंद करावं.
ऍक्सेस फक्त अनिकेत पाटील सरांसाठी दिलेला आहे. धन्यवाद. आणि आम्हाला दुसरीकडे जायचं. अनिकेत पाटील सर. नाही व्हिडिओचा आवाज येत नाहीये. बरं, मी तुला फक्त अपडेट टाकतो. हा, नमस्कार. पाय धुवून नमस्कार कर. त्याच्याकडे सुट्टे नाहीत म्हणे. मी इथे जवळपास काही कॉलनी सर्वांनी आपले ऑडिओ कृपया बंद ठेवा. हॅलो. हॅलो. आम्ही वाघ बोलतोय. हो बोला. ठाण्यातून बोलतोय. हा बोला. मला एक छोटा प्रश्न आणि थोडी रिक्वेस्ट करायची होती आपटे साहेबांना. हो. की इतिहासाचा तुम्ही अभ्यास करतायत त्याच्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे. याचा प्रसार पण खूप व्हायला पाहिजे. पण खुल्या दिलांनी आताच्या परिस्थितीत काय करायचं हे सांगणार एकही शिवाजी आमच्याकडे नाही. सगळे आपले शंडच निघतात ना. कुणी पुढे येऊन असं म्हणत नाही की आता काय करायला पाहिजे. ओवेसी कसं सांगतो, जाहीर सभेतून सांगतो. आणि 144 कलम असताना सुद्धा मुंबईत एकत्र येतात. आम्ही काय करतो, नुसतं बघतो. ह्याच्या पलीकडे आमचं काहीच ऍक्शन नाही. नुसतं इतिहास सांगून आमचं वर्तमान घडणार आहे का. मला थोडा राग आला, पण तरी सुद्धा मी आवडून सांगते तुम्हाला. नाही, तुम्ही रागावणं ही गोष्ट साहजिक आहे. परंतु जसं आपल्याला पहिल्यांदा जर काही माहिती असेल तर कसं आहे की तुम्हाला चूक काय आणि बरोबर काय हे पहिल्यांदा शांतपणे समजावून घ्यायला पाहिजे. मग चुकीची दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला आपोआप काही गोष्टी सुचतील आणि तुम्ही काही गोष्टी करू शकता. परंतु अनेक वेळेला हे काहीतरी चुकीचं घडतंय हेच आपल्याला त्याची जाणीव नसते. म्हणजे हे बॉम्बे का मान्य करायचं. अगदी मी तुम्हाला शाकाहारी उदाहरण देतो. पण अजूनही आपल्या लोकांच्या तोंडामध्ये बॉम्बे आहे की नाही. पुन्हा बॉम्बे रोड हे इतकं आहे की आपण आपल्या भाषेची जिथे किंमत ठेवत नाही तिथे तुमची दुसरा माणूस कशासाठी किंमत ठेवेल. म्हणजे हा आरशात बघून पहिला करण्याचा विचार आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही आग्रहपूर्वक काही गोष्टी स्वतःच्या बाबतीमध्ये बदल कराल आणि एक प्रगतीच्या दृष्टीने करायला लागाल तर ते नंतर तुमच्या प्रगतीची आणि तुमच्या प्रतिकाराची सुद्धा वाट ही मोकळी होणार आहे. तोपर्यंत ती होणार नाही. म्हणजे याच्यात चुकीचं काय तर ते तुम्हाला सांगताच आलं नाही किंवा मुळात जाणवलंच नाही तुम्हाला चुकीचं. तर मग पंचायत आहे ना. आणि आपली पंचायत ती आहे आणि त्याच्यासाठी जाणीवपूर्वक काम केलं जातं की तुम्हाला ते बरोबर आहे तुमचं. तुम्ही इतरांना सांगू नये, आपापसात बोलू नये, अशा प्रकारचं ते ट्रेनिंग तुम्हाला दिलेलं आहे आणि ते तुम्ही इतकं आत्मसात केलेलं आहे की म्हणून मग तुमची पंचायत होती की ते असं बोलतो तसं बोलतात वगैरे. आणि राजकारणी लोक त्या याच्यामध्ये या पद्धतीने बोलतात. ओवैसी काय बोलतो पण ते तुम्ही लक्षात घ्या त्याच्यामध्ये की त्या राजकारणाचा भाग आहे. म्हणजे ते सगळं राजकारण उलगडून सांगण्याची ही वेळ नाहीये किंवा तो आपलं काम नाही. परंतु ह्या काही विदूषक असे लागतात त्याला काय ते गोष्टी गंभीर बोलतात पण ते आतापर्यंत जसं तेही म्हणतात ना त्याला जो काही सब्जेक्टिव्ह आहे की 15 मिनिटं पोलीस हटवा मग आम्ही काहीतरी करतो. तर इथे मेक आहे त्याची की तुम्हाला करायचंच आहे तर पोलीस असताना करा ना. नाही होऊ शकत. म्हणजे हे कसं असतं की कुठेतरी एक क्राऊड पुलिंग आणि लोकांच्या भावनांना हात घालणं, एक चिथावणीखोर काहीतरी करणं हा त्यातला भाग आहे. तो चांगला निश्चित नाहीये, तो निषेधार्हच आहे. पण फार त्याच्यावर तुम्ही गंभीर होऊन करणार काय. तर गंभीर होऊन तुम्ही आत बघा ना. आणि मग जेव्हा तुम्हाला समजेल की अरे हे तो जोकर आहे त्याच्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. आणि हे काहीतरी एका अजेंड्यानुसार बोललं जातं. ते प्रत्यक्षात करणार आहेत का ते. म्हणजे इथेच तो पहिल्यांदा
इफ बट असं टाकतो त्यावेळेला तुम्हाला ते कळायला पाहिजे. पण जो त्याचा दुसराही आहे म्हणजे वाच्यार्थ जो आहे, शब्दार्थ जो आहे, तोही तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे आणि तुम्हाला सावधही राहिलं पाहिजे. म्हणजे जसं घाबरूनही जाऊन चालणार नाही तसं सावध न राहूनही चालणार. आणि सावध न राहण्याची प्रतिक्रिया म्हणजे प्रतिज्ञा घेतल्यासारखे आपण वागतो. इथे आपल्या समस्येचं मूळ आहे. आपल्या समस्येचं मूळ ओवैसी मध्ये नाही, आपल्या समस्येचं मूळ आपल्यामध्ये. म्हणजे दोन गोष्टी असतात. म्हणजे कुठल्याही स्ट्रॅटेजीमध्ये बघायला गेला तर युनिव्हर्सली माझ्या तुमचा काही विषय नाहीये की नो दाय सेल्फ अँड नो दाय एनिमी. तर इथे दोन्हीकडे आपण कमी पडतो. म्हणजे ओवैसीचे पूर्वज कोण असं विचारलं तर आपली गडबड होते. कोण आहेत आपल्याला माहित नसतं. पण आपण कोण आहोत हेही आपल्याला माहिती नसतं. पण पहिलं आपल्याबद्दलचं अज्ञान आपण दूर करूया, आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करूया. ओवैसी एकतर तसं बोलणारच नाही किंवा बोलला तरी तुमच्याकडे उत्तर तयार असेल. नमस्कार सर. नमस्कार. योगेश कदम बोलतोय. हा बोल. माझा प्रश्न मगाशी तुम्ही असं एक संदर्भ दिला होता की आपल्यावर परकीय आक्रमणाची झाली पूर्ण भारतावर अनेक वर्षांपासून. त्याच्यामध्ये असा एक तुम्ही विषय काढला की चाणक्य किंवा असं एक उदाहरण दाखल तुम्ही दिलं होतं की आपण कुठली परकीय आक्रमण वर्णीय म्हणजे परदेशी युरेशियन, भारताचे मूळ निवासी फक्त बहुजन हे शिकवणारा आर्यांच्या आक्रमणाचा फुटपाडा सिद्धांत खरा का खोटा वाचा. भारताचा इतिहास म्हणजे फक्त पराभवांचा इतिहास हे सांगून देशाचा आत्मसन्मान नष्ट करणारा इतिहास खरा का खोटा वाचा. 1000 वर्ष झालेले अत्याचार आणि कत्तली झाल्याच नाहीत म्हणून नाकारून टाकणारा इतिहास खरा का खोटा वाचा. सम्राट अशोक आणि बादशाह अकबर खरंच होते का द ग्रेट वाचा. हिंदू धर्मातल्या काही जुनाट रूढींचं अतिरेकी चित्रण कोणी आणि कशासाठी केलं वाचा. सुफी, मानवतावादी संत का हिंसक धर्मांध वाचा. चरखा चालवून सूत नक्की मिळतं पण स्वातंत्र्य वाचा. भारताच्या इतिहासात जाणून बुजून करण्यात आलेल्या दिशाभूलीचा पर्दाफाश करणारं नवं कोरं पुस्तक असत्यमेव जयते. प्रकाशन पूर्व सवलतीत आजच नोंदणी करा. विचारू माझा प्रश्न सर? हो विचारा विचार. हा, तर मगाशी चाणक्य आणि परकीय आक्रमणाच्या संदर्भात तुम्ही तो संदर्भ सांगितला. त्याच्यामध्ये माझा हा प्रश्न असा होता की आपण आक्रमण केली नाही, त्याच्यामध्ये आंतरकलह म्हणजे आपलं अंतर्गत कलह जे होते की अशी शकलं पडली होती, त्याच्यामध्येच आपल्या अनेक नेतृत्व असं म्हणा राजांचा असं वेळ गेला आणि त्याच्यामध्येच आपण ते करू शकलो नाही असं काही आहे का? किंवा दुसरा त्याच्यामध्ये आपल्याकडे जेवढं काही भरमसाठ होतं की आपल्याला कदाचित परकीय आक्रमण करण्याची गरज पडली नाही का? याच्यातलं नक्की काय? नाही, ह्यातलं पहिलं जे कारण आहे की अंतर्गत काही आपल्याला जे काही कटकटी होत्या म्हणजे या प्रत्येक काळामध्ये असतात, प्रत्येक दिवशी असतात, ते काही अमान्य करण्यामध्ये काही अर्थ नाही. परंतु जग जिंकण्याची जी महत्वाकांक्षा असायला पाहिजे ती आपल्या लोकांमध्ये दिसत नाही. म्हणून मी ते तसं विधान केलं. कारण तुम्ही पहा की वस्तुस्थिती म्हणून पहा की चंद्रगुप्त आणि चाणक्य यांच्या वेळेला जे राज्य आहे की त्यांनी धनानंदाला संपवलेलं होतं आणि पुढे गांधार म्हणजे अफगाणिस्तान पर्यंत त्यांनी आपलं राज्य वाढवलं आणि खाली म्हैसूर पर्यंत त्यांचं राज्य पसरलेलं होतं. म्हणजे चंद्रगुप्तांचं जे सम्राट आहे तो आणि महापराक्रमी आहे, हुशार आहे, सगळं आहे, त्याला चाणक्यांचा गायडन्स आहे, प्रचंड स्वतः त्यांनी ताकद गोळा केलेली आहे, म्हणजे एक स्वतः तो प्रतिभाशाली राज्यकर्ता आहेच आहे. पण तुम्ही बघा याच्यातली गंमत म्हणजे जे आपल्याला सांगितलं जातं आता त्याच्यामध्ये अगदी छातीठोक पुरावे आपल्याला मिळत नाही. पण नंतर चंद्रगुप्तांनी जैन धर्म स्वीकारला आणि मग नंतर तो श्रवण बेळगोळला निघून गेला कर्नाटकमध्ये आणि मग पुढे त्यांनी संथारा व्रत घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं असं सांगितलं जातं. तर ज्या वेळेला त्यांनी हे म्हणजे निर्णय घेतला की आपण आता म्हणजे आध्यात्मिक निर्णय घेतला आणि त्यांनी व्यावहारिक गोष्टी सोडल्या की राज्य करणं सोडलं आणि एकदम आता निवृत्ती किंवा मोक्षाच्या मार्गाला त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. मग त्याऐवजी त्यांनी इराणवर आक्रमण का नाही केलं असा प्रश्न मला पडतो.
आणि ते केलं असतं तर बरं झालं असतं. कारण कसं होतं की तुमच्या घरात घुसून मारण्याची आमची तयारी आहे असं दिसतं, त्यावेळेला शत्रू तुमच्या उंबरठ्यापर्यंत किंवा कुंपणापर्यंतही येत नाही. ही जी एक दहशत निर्माण करण्याची गोष्ट असते ती त्यांनी केली नाही. म्हणजे एका बाजूला ज्याला आपण म्हणतो की प्रचंड कर्तृत्व आहे, म्हणजे अफगाणिस्तानापासून म्हैसूर पर्यंत राज्य असणं हे काही येऱ्यागाबाळ्याचं काम नाही, हे महानच काम आहे. पण त्या महानतम जाण्याचा प्रयत्न न होणं हे कुठेतरी आहे. त्याची कारणं तुम्ही म्हणतात त्यातलं एक आहे की व इथेच पुष्कळ काही असल्यामुळे मग कशाला दुसऱ्याकडे जायचं असा जो एक भाव माणसामध्ये निर्माण होतो. पण चाणक्यासारख्या माणसाला की जर तसा तो म्हणजे काय त्यांना वैयक्तिक काय कसलीच अपेक्षा नाहीये, महत्वाकांक्षा नाहीये. हा एक जी आपलं पारतंत्र्य घालवायचंय, एकछत्री साम्राज्य निर्माण करायचंय हे निश्चित होतं. किंवा धनानंदाच्या बाबतीमध्ये वैयक्तिक रागातूनही त्यांनी प्रतिज्ञा केली, पूर्ण केली वगैरे जरी असलं तरी त्याच्या पलीकडे खूप मोठा प्रदेश आहे हे तर त्यांना अलेक्झांडरमुळे कळलंच होतं ना. आणि एक ज्याला आपण म्हणतो की शेरात सव्वा शेर असं होण्याचा प्रयत्न न करणं, फार तर शेराला शेर होऊन थांबणं, हा कुठेतरी आपला अल्पसंतुष्टपणाचा जो भाग आहे तो मला राजकीय दृष्ट्या चुकीचा वाटतो. वैयक्तिकरित्या चंद्रगुप्ताचं मलाही कौतुक आहे की इतकं मोठं साम्राज्याचा मोह सोडणं जे त्याच्या नातवाला म्हणजे अशोकाला जमलं नाही पण चंद्रगुप्तांना जमलं. म्हणजे जे त्यांनी स्वतः जवळपास फ्रॉम स्क्रॅच निर्माण केलं. एक कुठेतरी तो जंगलामध्ये मेंढपाळाचं काम करायचा आणि चाणक्यांच्या हाती लागला, त्याच्याही गुणवत्तेला एकदम झळाळी आली आणि एवढा मोठा सम्राट झाला तो. तिथनं अध्यात्माकडे जाणं ही जशी गोष्ट आहे, पण ते जमलं तर मग हे का नाही जमलं. आणि ते जमायला किंवा जमवायला पाहिजे होतं. जसंही पुढे तीच परंपरा दिसते. मला त्रास होतो त्या अल्पसंतुष्टपणाची रेग मोठीच होत गेली की बाप्पा रावळही काय करतो, रावळपिंडीला थांबला ना, महान गोष्ट आहे, मोठा योद्धा होता, पण पुढे कुठे गेला? नाही गेला कोणी. बाकीचं कोणी गेलं का? नाही गेले कोणी. आणि मग हळूहळू एकदा तुम्ही अल्पसंतुष्ट आहात म्हटल्यानंतर मग हळूहळू हातातलं जायला लागतं. म्हणजे पुढच्या ते तुम्हाला दिसतच ना की गझनीच्या काळामध्ये म्हणजे गझनीचा महमूद आला, मोहम्मद बिन कासिम नंतर गझनीचा महमूद, याच्यामध्ये 189 वगैरे वर्षाचा अंतर आहे. पण अफगाणिस्तान तुमचा गेला होता, म्हणजे गांधार तुमचा गेलेला होता तोपर्यंत. हे जे त्याच्यातनं निष्पन्न होतं. म्हणून मी कारगिलचंही उदाहरण दिलं. म्हणजे का नाही केलं याची बरीच कारणं ढीगभर देता येतील, द्यायला कारणं भरपूर असतात. पण त्याच्याशिवाय पाकिस्तानला धडा कायमचा मिळाला असता का? तर नसता मिळाला. आणि ती संधी आपण गमावली. असं आता हे माझं वैयक्तिक मत आहे. बाकी काय त्याला अडीअडचणी असतील, धोरणं असतील, कोणाचा दबाव असेल, कोणाचं काय असेल, आय डोंट नो. आणि वैयक्तिकरित्या मी कोणावर तक्रार करत नाही. परंतु ही दृष्टी आपल्याकडे नाहीये. म्हणजे आपण त्याच्यामध्ये अडकून पडलो. आपल्या म्हणजे जो काय आपला द्वीपकल्पासारखा देश आहे त्याच्यामध्येच आपण अडकून पडलो. हे नाही. मग जगावर तुम्ही राज्य करायला पाहिजे होतं ना. व्यापारी दृष्ट्या आपलं राज्य होतं, जगावर प्रभाव होता. राज्य नसतं, कारण व्यापाऱ्याचं काही राज्य नसतं, पण प्रभाव असतो, तो होता. तो रोमन साम्राज्यापर्यंत तुमचा आहे की तिथले लोक म्हणतात की अरे या भारतातनं येणारा माल थांबवा, नाहीतर आपलं एक्सचेकर म्हणजे सगळं सोनं आपल्याकडचं याच्यामध्ये जाईल, भारतामध्ये जाईल. हा जर प्रभाव होता तो एकदम मध्येच आपण थांबून गेलो. पण आपल्या बरोबरचा चीन थांबला नाही. असं हे जे काही जगात इतिहासातल्या गमती जमती आहेत दॅट पझल यू. तसं मलाही ते पझल होतात आणि मला त्याच्यावरचं उत्तर या पद्धतीचं वाटतं की अरे हे त्यांचं थोडंसं कमी पडलं. चूक असं म्हणू नाही शकत, पण कमी पडलं, कमतरता राहिली, नक्की वाटतं. सरिता भावे. नमस्कार सर. हा नमस्कार. जरा मोठ्यांनी बोला. अगदीच. आता येतोय का? हा येतोय. आता आपण इसवी सनानंतरच्या इतिहासाबद्दल मला असं वाटतं आपण जे काही सांगितलं ते नंतरच्या इतिहासाचं आहे. पण मी एक कीर्तनाची विद्यार्थिनी आहे. कीर्तन तृतीय वर्षाला मी आता शिकते आणि आतापर्यंत साधारणपणे जो काही अभ्यास माझ्या वाचनात आलेला आहे त्याच्याप्रमाणे मला असं वाटतं की आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करावं असे राजकारणी म्हणून राम आणि कृष्ण ही दोनच नावं, म्हणजे ती दैवत म्हणून आपण पूजा करतो तर ती फक्त दैवत नसून एक फार मोठे राजकारणी, त्यांची जी धोरणं होती ती आदर्शवत होती. ती त्यांचं पालन केलं नाही म्हणून नंतरची परिस्थिती आपली सगळी अनेक गोष्टींमध्ये, आणि आपण मुळात सगळे लुबाडले गेलो, लुटले गेलो, आपल्याला अक्षरशः भिकाऱ्याच्या दशेला आणून सोडलं भारतीयांना.
हिंदू लोकांना इतर इंग्रज आणि इस्लामिक आक्रमणांनी सगळं लुटून नेल्यामुळे आणि आपलीच संस्कृती आपल्यापासून फार लांब गेली. पण मग हे आदर्श म्हणजे ह्यांनी जसं तुम्ही आता सांगितलं की हे झालं नाही, गजनवी होता किंवा अनेक जे आक्रमणकारी होते तेव्हा आपले जे इथले जे कोणी राज्यकर्ते होते ते कमी पडले किंवा करू नाही शकले, तर त्याची ही अंतर्गत कलह आणि आता जे कदम बोलले तेव्हा तुम्ही ते सांगितलं. पण मला असं वाटतं म्हणजे हे कारण अजिबात नाहीये का, तर मगाशी मी ते नाकारलं नाही कारण. आणि दुसरं हे म्हणजे भारतीय संस्कृती म्हणजे काय किंवा भारत म्हणजे काय, तर रामकृष्ण हे राम मनोहर लोहिया यांनी पहिल्यांदा म्हणलेले आहे की भारताचं प्रतीक म्हणजे राम आणि कृष्ण, की जे संपूर्ण भारताला व्यापून कोण राहतात, तर हे दोघं जण राहतात असं आहे. आणि ते खरं आहे, म्हणजे त्यात काही अतिशयोक्ती नाही किंवा चुकीचं काही नाहीये. पण इथे तुम्हाला दुसरी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, म्हणजे अंतर्गत कलह हे काही एकमेव कारण नसतं, समृद्धी हे एकमेव कारण नसतं. तर एक गोष्ट जी आहे की कदाचित मानवाच्या कुवतीची काही वेळेला बाहेर राहते, म्हणजे ते त्याच्या अनावधानातून ते होतं. आणि मग जो आपल्याला परिणाम दिसतो तो म्हणजे समय सबसे बलवान होता है. आणि मग ते तुम्हाला कालचक्रामध्ये आजचा खाली गेलेला उद्या वर येतो, वर गेलेला परत खाली येतो, हे जे तुम्हाला दिसत राहतं तो म्हणजे काय आपण म्हणतो की एक भगवान श्रीकृष्णानेच म्हणलेलं आहे की परिवर्तन ही संसार का नियम आहे. ते तुम्हाला तिथे दिसतं की नियती ही थोडं थोडं बदलत राहते आणि मग तुम्हालाही त्याच्या पद्धतीने बदलत राहावं लागतं. जेवढा तुम्हाला जमेल तेवढा प्रयत्न करायचा की याच्यावर आपल्यावरती कमीत कमी परिणाम होईल असं. पण आपल्या डोळ्यासमोर झालेल्या गोष्टी आहेत ना, की आज इंग्लंडचा प्रभाव कुठे आहे. एकेकाळी ज्यांचं जगावरचं साम्राज्य, ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नव्हता, आज त्यांनाही आपण काही काळामध्ये त्यांच्या अर्थव्यवस्थेपेक्षा आपली अर्थव्यवस्था मोठी होईल अशी परिस्थिती आलीच आहे. त्यामुळे इथे थोडस तुम्हाला नियतीचा संकेत कुठेतरी मानावा लागतो. महेंद्र. नमस्कार सर. मला एक विचारायचं होतं की अनेक जे धर्म तयार झाले त्यांना एका विशिष्ट काळाची रचना आहे ना, की ते काही काळात तयार झाले किंवा कुठल्या तरी इसवी सन पूर्वात तयार झाले. परंतु आपल्या हिंदू धर्माचा जर विचार केला तर त्याला कुठे तसा एक काळाचंही काही हे नाहीये. तर मला एक म्हणायचं की मग अगोदर जे आपले सर्व धर्मग्रंथ होते जसे वेद, उपनिषद, पुराण यांना सर्वमान्य ग्रंथांची किंवा याची हे का नाही भेटलं, म्हणजे हे का नाही मानलं गेलं आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि ते तसं का झालं नाही याबद्दल आपल्याला काही सांगता येईल? जे मी म्हणजे भारताची संकल्पना सीमित करणं हे जे मी मला खटकलेली गोष्ट आहे तीच त्याचं कारण आहे. म्हणजे आजही एक नियम आहे, म्हणजे हा कुठेतरी मार्केटशी रिलेटेड गोष्ट आहे आणि मानवी स्वभावाशी रिलेटेड गोष्ट आहे की ओरडून विकणाऱ्याचं बाकी काही कडीलिंबही विकलं जातं, पण गप्प बसणाऱ्याचे हापूस आंबेही विकले जात नाही. तर तसा तो नियम तिथे लागू पडतो की तुम्हाला वाटलं का मनापासून की वेद हे लोकांनी मानावे, तर तुम्हाला वाटत नाही. आणि असं हजारो वर्ष पिढ्यानपिढ्या आपल्याला वाटत नाहीये की ते लोकांनी केलं पाहिजे, लोकांनी ऐकलं पाहिजे, लोकांनी मानलं पाहिजे, बाय हुक और क्रूक ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हे तुम्हाला येत नाही. म्हणजे कुठेतरी जो तुमचा स्वतःवरचा विश्वास आहे तोही त्याला कारणीभूत आहे, विच इज अ पॉझिटिव्ह साइड ऑफ युअर काय नेचर. आणि दुसरं असं आहे की तुमच्या मर्यादा तुम्ही घालून घेतलेल्या आहेत की आम्हाला कळतंय ना. म्हणजे आजही वेद किती लोकांनी वाचले असतील तर फारसे कोणी वाचत नाही. रामायण महाभारताबद्दल आपल्याच देशामधली हिंदू माणसं शंका घेतात ना की राम होता का. आता बाबरी मशिदीच्या वेळेला कोर्टात हे प्रश्न आलेले आहेत की कशावरनं अयोध्या होती त्यावेळेला, कशावरनं राम होता, कुठला राम सेतू आहे. मग आता अमेरिकेने उपग्रहामधनं चित्र मिळाली की मग आपण म्हणतो हा हा अरे ती लाईन दिसते ना समुद्राच्या पाण्याखाली वगैरे. आता ते हे आत्मस्मृती आणि आत्मविस्मृती हा जो भाग आहे की आत्मस्मृती ही बाकीच्यांच्या मध्ये खूप टिकून आहे, किती इस्लाम मध्ये असेल, ते ख्रिश्चॅनिटी मध्ये असेल, अजून कोणामध्ये असेल, पण आपल्याकडे आत्मविस्मृती जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी हजारो वर्ष झाल्यानंतर जे आपल्याला म्हणजे याच्याकडे मी असं बघतो की एखादा म्हणजे वयस्कर माणसाची प्रतिक्रिया आणि तरुण माणसाची प्रतिक्रिया याच्यामध्ये नेहमीच फरक राहतो की वयस्कर माणसाची अतिशय मॅच्युअर्ड अशी प्रतिक्रिया येऊ शकते. तसे आपण आता मॅच्युअर्ड स्टेटमध्ये आहोत आणि मग त्यामुळे आपल्याला ते आक्रमण आणि आक्रमकता आणि प्रचार आणि प्रभाव आणि प्रसार
याच्यामध्ये आपण एवढा इंटरेस्ट दाखवत नाही, कारण आपण म्हणतो की आपल्याला काही आधी नाही आणि आपल्याला अंतही नाही, मग इकडे तिकडे कशाला बघायचं, ये तो चलता रहेगा, हा जसा आहे. आता हे कुठेतरी आत्मविस्मृतीला जातं की तुमचं दुर्लक्ष होत जातं की क्या अच्छा है, वो लोगों को भी बताना चाहिए. पण आता दिसतंय की काही काही अगदी फार लहान प्रमाणामध्ये या गोष्टी घडतायत आणि टाइम इज चेंजिंग. जसं म्हटलं की समय सबसे बलवान होता है. आता एकच उदाहरण तुम्हाला मी याच्यामध्ये देतो की 2013 साली आपल्याच म्हणजे अगदी जवळचं उदाहरण देतो, फार आता आधी पण 2800 वर्ष मागे गेलो, पण मी आता एक साधारण 8-9 वर्ष मागे जातो. आपल्याकडे आपलेच एक म्हणजे चुकीचं विधान आपल्याकडच्या संरक्षण मंत्र्यांनी केलं, त्यांचं नाव AK अँटनी, ते आजही आयात आहेत. वैयक्तिक आपलं काही रागलोप कोणाशी नाहीये, पण त्यांनीच एक संसदेमध्ये विधान केलं की आम्ही चीन लगतच्या सरहद्दीपुढे इन्फ्रास्ट्रक्चर का वाढवत नाही, म्हणजे रस्ते का बांधत नाही. जेव्हा त्यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा ते असं म्हणले की अहो ते काय आहे की आपणच रस्ते बांधायचे आणि त्याच्यावरनं चीनी येऊनच आपल्यावर आक्रमण करतील. हा जो एक पराभूत दृष्टिकोन आहे आणि आज आपल्याला असं दिसतं त्या 9 वर्षामध्ये आपण त्याला उत्तरही द्यायला सुरुवात केली, म्हणजे चुकीची दुरुस्ती करायला सुरुवात केलेली आहे की आज आपल्याकडे सियाचीन किंवा अतिशय उंचावरच्या प्रदेशामध्ये सुद्धा सैनिकांना आरामात राहता येईल असे तंबू सुद्धा आता आपण मागवलेत, रस्ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. अनेक ठिकाणी जे इथे इन्फ्रास्ट्रक्चरचा काही नावही नव्हतं किंवा विचारही नव्हता तिथपर्यंत आज इन्फ्रास्ट्रक्चर पोहोचलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी अशा चालू राहतात. ही घुसळण आहे, ही काही प्रमाणात चालू राहणार आणि त्याच्यावर पूर्ण मानवी नियंत्रण असू शकत नाही. इथे कुठेतरी तो समय सबसे बलवान होता है, टाइम फॅक्टर दॅट कम्स. नम्रता कडू. नमस्कार सर. नमस्कार सर, आपण खूप छान विवेचन केलं. मगापासून मी ऐकतेय, खूप उत्तम प्रकारे तुम्ही सगळी माहिती आपल्या हिंदू संस्कृतीविषयी देत आहात. मला त्याच्यामध्ये एक सर तुमच्या व्याख्यानामध्ये उल्लेख झाला मगाशी तक्षशिला आणि या विद्यापीठांचा. तर खरं तर म्हणजे प्राचीन भारतामधली शिक्षण पद्धती आणि खरं तर उच्च शिक्षण संस्था खूप प्रगत होती त्या काळामध्ये. आपण तक्षशिला, नालंदा, इव्हन वल्लभी म्हणा, विक्रमशिला किंवा शारदा पीठ होतं, जगद्दल होतं, अशा अनेक म्हणजे व्यावसायिक प्रशिक्षण देणारे, मूल्य शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था अस्तित्वात होत्या. परंतु परकीय आक्रमणांनी तिथे घाला घालून आपली ती सगळी व्यवस्था नष्ट केली. त्यावेळी आपल्या राज्यकर्त्यांनी ते वाचवण्याचा प्रयत्न केला नाही का, हे एक प्रश्न. आणि दुसरं म्हणजे की ही जी आपला जो वारसा आहे, जो जे आपण म्हणजे परदेशातून लोक आपल्याकडे तेव्हा शिकायला येत होते त्या काळी, तर ह्या 10-10 हजार एका वेळी म्हणजे विद्यार्थी शिक्षण घेत होते, अशा प्रकारच्या या शिक्षण संस्था होत्या. परंतु त्यांचा इतिहास आपल्या आजच्या विद्यार्थ्यांना, आजच्या मुलांना काहीच माहित नाहीये किंवा त्यांना ठाऊक नसतं. तर हे कुठेतरी आपल्या शिक्षण अभ्यासक्रमामध्ये ऍड व्हायला हवं किंवा समाविष्ट व्हायला हवं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुमचं थोडंसं मला मार्गदर्शन होतं. हा नक्की समावेश व्हायला पाहिजे, कारण पहिलं काय असतं की एक सनातन प्रश्न असतो, म्हणजे ते आपल्या संस्कृतीमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे, पण एरवी आपल्यालाही शोधावं लागतं की हु एम आय, म्हणजे मी कोण आहे. म्हणजे त्याचा पुरातन प्रश्न आहे कोहम, म्हणजे मी कोण आहे, आणि त्याचं उत्तर आहे की अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी ब्रह्माचाच एक भाग आहे. आणि असं म्हणजे त्याला अद्वैत तत्वज्ञान म्हणतो, अगदी थोडक्यात सांगतो. तसं आजही याची गरज आहे. आणि तुम्ही म्हणजे आज गप्पा होतात, म्हणजे त्या आज तरी गप्पाच आहेत की विश्वगुरु होईल भारत, अमुक तमुक, म्हणजे तसं पोटेन्शियल आहे का तुमच्यामध्ये? 101% आहे, पण तुमचं दिशा अजूनही पक्की झालेली नाही आणि तुम्हाला खात्री नाहीये की आपल्याला ते करायचं आहे. म्हणजे होईल कधी हे घटकेत सोडून द्या तुम्ही, की 10 वर्षांनी होईल का, 5 वर्षांनी होईल का, 25 वर्षांनी होईल, हा काही महत्वाचा मुद्दा नाहीये. पण मुळात ते कन्व्हिक्शन असणं, त्याच्यासाठी शिक्षण क्रमामध्ये या गोष्टी निश्चितपणे गेल्या पाहिजेत आणि त्याच्याशिवाय ते होणार नाही. म्हणजे आता हे कसं असतं की तुम्हाला काही एक कन्व्हिक्शन असायला पाहिजे. एक माझं उदाहरण देतो, म्हणजे वैयक्तिक त्याला स्वरूप देऊ नये. तर मी हेरिटेज वॉक घेतो, असा माझ्या परिचयामध्ये उल्लेख झाला की आमच्याकडे मी हेरिटेज वॉक म्हणजे जुनं पुणे दाखवतो. तर त्याच्यामध्ये एक ऑस्ट्रेलियन बाई आलेल्या होत्या आणि त्यांनी ते मी बॉम्बे का मुंबई वगैरे असं, मी त्यांना ते बॉम्बे म्हटलं, मी करेक्ट केलं की बॉम्बे नाही मुंबई. तर त्या असं म्हणल्या की वाय मुंबई? तर मी पटकन म्हणलो, म्हणजे माझंच उत्तर मला आवडलं की मी म्हटलं बिकॉज वी से सो.
म्हटलं आम्ही असं कधी तुम्हाला विचारतो का की सिडनी का म्हणायचं, सिडने का नाही म्हणायचं, त्याचं स्पेलिंग SYD ऐवजी SID करून का नाही करायचं, आम्ही विचारतो का? तसं तुम्ही विचारता कामा नये की वाय मुंबई. म्हटलं बिकॉज वी से सो. हे जेव्हा आपल्याला खात्री असेल की आम्ही म्हणतो ना तेच बरोबर आहे आणि आमच्या इथे आमचेच दंडक चालले पाहिजेत, आमच्या इथे आमचीच मतं चालली पाहिजेत, त्याच्यामध्ये बाकीच्यांनी हा प्रश्न करण्याचा थोडासा म्हणजे त्या बाई अर्थातच चांगल्या शिकलेल्या विदुषी म्हणतात अशा होत्या, त्यांचंही उत्तर मी तुम्हाला सांगतो. त्या लगेच म्हटलं येस आय अप्रिशिएट. म्हणजे पण हे कसं आहे की तुम्हाला कन्व्हिक्शन आहे म्हणून त्यांना ते पटलं. मला जर नसतं आय डोंट नो आय विल हॅव टू चेक वगैरे म्हटलं असतं मग त्या म्हटलं असतं अरे गेलं म्हणजे मग याला काही खात्री नाही, याला माहिती पण नाही. तर या प्रकारचा हे कन्व्हिक्शन यायला तुमची सूचना किंवा विचार हा अगदी बरोबर आहे. तो शिक्षणात आला तर आपोआप लक्षात राहतो. एरवी मग काही मुद्दामून कोणी वाचायला जात नाही. आणि आता हे सगळं सोशल मीडियाचं आक्रमण इतकं भयंकर आहे की त्याच्यामध्ये आज लोक वाचन टाळतात. म्हणजे खरं तर वाचन का महत्वाचं, तर वाचन तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करतं आणि विचारामध्ये मध्ये जेवढी जी ताकद असते तेवढी काही बाकीच्या मध्ये नसते. पण आपण ते विसरायचा प्रयत्न करतोय दुर्दैवाने. त्यालाही कुठेतरी आळा बसेल. आणि लहानपणापासून कॅच देम यंग आहे त्याच्यात की तुम्ही लहानपणापासून वाचलं तर पुढे कधीतरी ती तुम्हाला येते. म्हणजे मुंबई का हे मला माहिती होतं म्हणून मी तिला म्हणलं की बिकॉज वी से सो. तर अशी ही माहिती पाहिजेच आहे, त्याला काही इलाज नाही. आणि जुन्या विद्यापीठांची सुद्धा माहिती पाहिजे. आता किती दुर्दैवी गोष्ट आहे बघा की नालंदामध्ये 90 लाख ग्रंथ आणि बख्तियार आजही ते घडतंय म्हणजे आणि लोकांना माहित नाही त्यामुळे लोकांना काही फरक पडत नाही. ते असं आहे की बख्तियार खिलजी किंवा बख्तियार खिलजी या माणसाने ते केलं. म्हणजे ही वॉज ड्रिव्हन आउट ऑफ दिल्ली त्यांच्या भाऊबंदकीच्या याच्यामध्ये. तो इकडे पूर्वेकडे आला, बिहार अमुक तमुक, तो नालंद्यामध्ये आला आणि त्याचं जे काही कन्व्हिक्शन होतं, ऑफकोर्स चुकीचं कन्व्हिक्शन होतं की त्याला कळलं की हे नालंदा विद्यापीठ आहे, इथे 10,000 विद्यार्थी आहेत, इथे 90 लाख ग्रंथ आहेत. आणि मग तो म्हटला अरे ते त्याचं कन्व्हिक्शन बघा की जे दुर्दैवी आपल्यासाठी आणि त्याच्याहीसाठी खरं बघायला गेलं. तो म्हटला कुराण हे एक पुस्तक पुरेसं आहे ना, या 90 लाख पुस्तकं कशाला पाहिजेत म्हणला, म्हणून त्यांनी ती जाळली. आणि त्याच्याच बरोबरच्या काही लोकांनी ते लिहून ठेवलेलं आहे की 3 महिने ती सगळी पुस्तकं जळत होती आणि 10,000 जे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक होते त्यांची त्यांनी कत्तल केली. जे पळून गेले ते वाचले. पण त्याला तेच वाटलं की अरे वेगळी काही शिकवणूक असते, एक पुस्तक विषय संपतो, त्याच्यात सगळं आहे. 90 लाख वेडेपणाच आहे म्हणला. म्हणजे हे त्याचं कसं आहे की आता तो लढाऊ माणूस आहे, त्यांनी कुठेतरी लूटमार केली असती, बायका बिका पळवल्या असत्या तर चुकीचं असलं तरी आपल्याला समजू शकतं कारण त्याची काहीतरी परंपरा होती. अरे बाबा तू ग्रंथ कशाला जाळली, तर त्याचं कन्व्हिक्शन एक पुस्तक बस, बाकी जगाला दुसऱ्या पुस्तकाची गरजच नाही. किती बघा ना नुकसान झालं त्याचं. तर म्हणून ते विचार मारले जातात. विचार पुन्हा तयार करा, प्रसार करा, दुसरं काही उपाय. सर 2 प्रश्न घ्यायचे शेवटचे. हो घेऊ. हा अमरीश ठाकरे. सर नमस्कार सर. सर मला एक 2 प्रश्न विचारायचे होते सर. जसं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या प्रभू रामचंद्रांनी शबरीचे उष्टे बोर खाल्ले, तर अशा संस्कृतीमध्ये अस्पृश्यता ही कशी काय आली असेल. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे सर की आर्यन थेअरी म्हणजे इथे असं म्हटलं जातं की आर्य हे बाहेरून आले आणि नेहमी असं मनगढंत सांगून आपल्या लोकांचं मन खराब होईल, आपल्या मनात द्वेष निर्माण होईल, हीन भावना निर्माण होईल असं सांगितलं जातं. सीबीएसईच्या पुस्तकामध्ये सुद्धा अशा प्रकारचं लिहिलं जातं. तर सर त्याच्यासाठी अजूनपर्यंत काहीच केलं गेलेलं नाही. तर मला याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगाल. हा कसं आहे की आर्यन जी थिअरी आहे की आर्यांचं आक्रमण झालं, ते बाहेरून कुठून तरी इकडे आले, भारतात आले आणि मग त्यांनी इथल्या द्रविड लोकांना नष्ट केलं किंवा पराभूत केलं, अपमानित केलं आणि स्वतःची संस्कृती श्रेष्ठ म्हणून ती इथे लादली किंवा आणली, हे आता कोणी मान्य करत नाही. त्यामुळे हे ऑलरेडी हा सिद्धांत पराभूत झालेला आहे. आता त्याच्यावरती या पुस्तकामध्ये एक प्रकरण आहेच आहे, ते पुस्तक घेऊन तुम्हाला वाचता येईल. म्हणजे मी आज थोडंसं काय तुमचा वेळ हा जो आहे तो कमी करतो. आणि दुसरं असं की तो सिद्धांत खोटा आहे, चुकीचा आहे, एवढं महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली. आणि ही कोणी घुसवली, तरी तुम्हाला ब्रिटिशांनी घुसवून दिली, कारण ते तुमच्यामध्ये भांडणं लागावीत म्हणून ते आहे.
दुसरं असं की तुम्ही अस्पृश्यतेचा जो विचार केला किंवा जो विषय मांडलेला आहे तो निश्चित आहे, तो आपल्याला लांछनास्पद आहे, यात काही शंका नाही. पण त्याचं कारण जे आहे की जसं चातुर्वर्ण्यामध्ये एक त्याचा धागा आहे, सगळे धागे चातुर्वर्ण्यामध्ये नाहीयेत, तसं व्यवसाय किंवा जगण्याच्या संधी, व्यवसाय म्हणजे एक जगण्याची संधी असते. म्हणजे त्यानुसार काय झालं की एकेका जातीला एक एक व्यवसाय आपल्याकडे वाटून दिला गेला आणि ते का रूढ झालं किंवा का दृढ झालं, तर त्याला पर्यायी अशी कुठली सिस्टीम उभी नाही राहिली. म्हणजे जाती व्यवस्था मोडा, तर त्याचा काय होतं की त्याचा आर्थिक गोष्टींचा म्हणजे दैनंदिन जगण्याशी संबंध होता की मी ब्राह्मण आहे, मला का चिकटून राहावं असं वाटतं, तर मग मला माझा एक पौरोहित्याचा रोजगार मिळतो त्याच्यामध्ये. आणि ज्या वेळेला आता हे रूढ झाल्या गोष्टी, जातीचा उगम आणि विकास हे हजारो वर्षाची त्याला परंपरा आहे, वेगवेगळे त्याच्यावरती मत आहेत, पण हे जो आर्थिक त्यातला मुद्दा दिसतो तो मी कोणाचा वाचला तेही तुम्हाला सांगतो, डॉक्टर सदानंद मोरे त्यांच्या पुस्तकामध्ये येते की ते व्यवसायाची हमी दिल्यामुळे ती जात व्यवस्था बळकट झाली. मग त्याच्यामध्ये अस्पृश्य म्हणवलं जाणं, अस्पृश्य मानणं ही निकालच चूक आहे, पण त्यांना सुद्धा काही व्यवसाय त्याच्यामधनं मिळाले, त्यामुळे ते दीर्घकाळ टिकलं. म्हणजे त्याचं व्यावहारिक जे परिमाण आहे ते टिकण्याचं कारण काय, तर ते आहे. हा, म्हणजे बाकी जो उच्चवर्णीयांचा अहंकार असेल किंवा इतरांविषयी तुच्छतेची भावना असेल, ही निसंशय चुकीची होती. ती कुठल्या काळात होती आणि कोणाची होती त्याचं काही समर्थन होऊ शकत नाही, पण दुसरा त्याचा जो बेस आहे तोही आपण समजून घेतला पाहिजे. तो आता ते खूप तपशिलात वाचण्याची गोष्ट आहे, मी सगळं काही कव्हर करतोय असा माझाही दावा, पण जे मूळ तुम्हाला विचार करण्यापुरतं किंवा एक काही अंशी समाधान होण्यापुरतं आहे की त्याच्यातनं एक एक व्यवसाय त्याला मिळत असल्यामुळे ते दीर्घकाळ टिकले. चांगलं वाईट हे वेगळीच गोष्ट आहे, ती तात्विक गोष्ट आहे. व्यवहारदृष्ट्या काही राहिली का, तर ती या कारणामुळे. एक शेवटचा प्रश्न घेऊया, डॉक्टर सचिन राजे. सर नमस्कार. आवाज येतोय मला? येतोय सर. तुमच्याकडून मला महत्वाचं मार्गदर्शन असं पाहिजे होतं, कारण आता इतिहास जाणून घ्यायला सुरुवात झाली ह्या पिढीला, पण पुढच्या पिढीला जर आपल्याला इतिहास द्यायचा असेल, जो मेन उद्देश आहे आपला, त्यासाठी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे? आणि दुसरा प्रश्न छोटासा की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी खरंच काय नक्की झालं, तर हे जरा थोडं जाणून घ्यायचं होतं. हा, आता तो खरं तर आपल्या व्याख्यानाचा विषय नाहीये नेताजी सुभाषचंद्र बोस, त्यामुळे मी आता त्याच्यावरती बोलणार नाही. म्हणजे प्रश्न टाळतो असं कृपया समजू नका, पण थोडक्यात त्याच्याही बद्दल मी सांगेन. पण जे आहे की इतिहासाच्या बद्दल तुम्हाला जर काही म्हणजे पुढच्या पिढीला जर तो द्यायचा असेल, तर मुळात तुम्ही वाचा. त्याच्याशिवाय त्यातल्या चांगल्या गोष्टी तुम्ही शोधून काढा, ज्या तुम्हाला वाटतील त्या. असं काही मी म्हणतो किंवा माझं मार्गदर्शन घ्या असं माझं बिलकुल म्हणणं नाही, किंवा अमुकच याचं घ्या असंही माझं बिलकुल म्हणणं नाही. तुम्ही ज्या वेळेला इतिहासातली कुठल्याही म्हणजे कुठल्याही काळातली, अगदी प्रागैतिहासिक काळा किंवा मध्ययुगीन तुम्ही काळामध्ये बघा, साधारणपणे तुम्ही एक इथे आज जो विषय निघाला किंवा अलेक्झांडर पासून जरी तुम्ही पुढे विचार करायला लागला की ते सुद्धा का, म्हणजे त्याचं वस्तुनिष्ठ कारण सांगतो. माझा कोणी प्रिय माणूस आहे किंवा अप्रिय आहे असा इथे काही मुद्दा नाहीये. तर पहिलं एकछत्री साम्राज्य असणं म्हणजे एक राष्ट्र या दृष्टीने, तर ते तुम्हाला मिळतं ते साधारणपणे या काळामध्ये मिळतं. म्हणजे त्याचा आग्रह का, त्याचा उपयोग का, हे तुम्हाला दिसतं. आणि मग पुढे सगळं देश राष्ट्र या गोष्टी आणि मग त्याची सुरक्षितता, त्याची प्रगती, त्याच्यामध्ये चांगल्या वाईट गोष्टी, मुख्यतः चांगल्या गोष्टी येणं आणि आपल्या इतिहासाचा एक डोळस अभिमान तयार होतो. ही गोष्टी असेल तर तुम्हाला पहिले माहिती पाहिजे त्याच्याबदल्या सोप्या गोष्टी काय असतात पहिले, किंवा चांगलं चांगलं काय घडलं हे तुम्ही पहिले बघा, मग वाईट काय घडलं हे बघा, मग तौलनिक अभ्यास करा. आणि एक मोजकी 25 पुस्तकं 10 पुस्तकं सुद्धा तुम्ही वाचली तर तुम्हाला असं होईल अगदी मध्ययुगीन काळ एवढंच जरी तुम्ही धरलं किंवा चाणक्याचा काळ हे जरी तुम्ही धरलं तरी तुम्हाला आपोआप एक अंतर्दृष्टी येते आणि ती आपली आपल्याला येते. म्हणजे मी अनेकांचं ऐकलं, अनेकांचं वाचलं, यात काही शंका नाही. त्या प्रत्येकाचाच काही ना काहीतरी वाटा आहे, माझ्यावर त्यांचं ऋण आहे, याच्यात काही शंका नाही. पण ते कसं होतं की हा थोडासा आपला आपल्याला साक्षात्कार व्हायला लागतो की अरे यातनं घ्यायचं काय आणि टाकायचं काय. तर हे नीर विवेक जो आहे, घेण्याच्या गोष्टी टाकण्याच्या गोष्टी, तर ते म्हणजे नीर सोडून द्यायचं, क्षीर घ्यायचं, हा जो एक राजहंसी दृष्टिकोन असतो हा तुम्हाला त्या तुमच्या वाचनातून मिळेल.
आणि मग त्याचे फायदे तोटे, त्याचा तौलनिक कंपॅरेटिव्ह स्टडी असं खोलात जायला लागेल. त्याला काही महिने लागतात, पण किमान एक 50 पुस्तकं तुम्ही वाचलीत की तुम्हाला बरोबर ती अंतर्दृष्टी येईल की काय वाचायला पाहिजे, म्हणजे फर्दर रिडिंग कशात व्हायला पाहिजे. सगळ्याचाच तुम्ही आवाका घेण्याचा प्रयत्न केला तर मग तुम्हाला कंटाळा येईल, पण थोडक्या काळात एक एक जाऊन तुम्ही घ्यायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला दिसेल. आणि दोन्ही मी तुम्हाला सांगतो की दोन्ही बाजूचं तुम्ही वाचन करा, च्या बाजूनी आणि च्या विरुद्ध. एकच बाजू वाचत राहिला तर मग तिथनं तो अहमगंड तयार होऊ शकतो किंवा न्यूनगंड तयार होऊ शकतो. पण एकाच विषयाच्या दोन्ही बाजू जेवढ्या तुम्हाला मिळतील तेवढ्या, आज मिळतील उद्या मिळतील तो काही प्रश्न नाही, ते डोक्यात ठेवून केलं तर एक समतोल दृष्टिकोन तुमचा तयार होईल की जो तुम्ही इतरांना सांगितल्यानंतर त्यांनाही ते कन्व्हिन्स होईल. विशेषतः तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीचा विषय असेल तर तो जास्तीत जास्त कन्व्हिन्सिंग भाग तोच आहे. कारण आजची पिढी जी आहे त्यांना जर सांगायचं असेल तर तुम्ही एक विचार करा की माझ्या काळामध्ये, म्हणजे मी जेव्हा 20-25 वर्षाचा होतो त्यावेळेला पुस्तकं हा एकच अभ्यासाचा सोर्स होता किंवा व्याख्यान ऐकणं, तिसरा फारसा महत्वाचा सोर्स नव्हता. आज काय झालंय की तुम्ही ज्या पिढीला सांगणार आहात त्यांच्या हातामध्ये गुगल आहे, जे काय ते प्रत्येक गोष्ट पारखून घेऊ शकतात. त्यामुळे जेवढं तुम्ही संतुलितपणे सांगाल तेवढं ते मान्य करतील. बाकीचं ते म्हणतील नाही आय डिसाइड, कारण माझ्याकडे दुसरी माहिती आहे आणि इन्फॉर्मेशन इज ऍट द फिंगर टिप्स. त्यामुळे हा तौलनिक अभ्यास जास्त गरजेचा. धन्यवाद सर. वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आपल्याला थांबायला लागेल. नेहमीप्रमाणे तुम्ही हा विषय अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडला, त्याबद्दल विश्व मराठी परिषद आणि विश्व प्रकाशन दोघांतर्फे मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. सर्व प्रेक्षकांना एक नम्र आव्हान की इथून पुढचे जानेवारी आणि फेब्रुवारी महिना प्रत्येक शुक्रवारी इतिहासातील अशा वेगवेगळ्या दिशाभुली किंवा खोट्या समजुती यावर वेगवेगळ्या मान्यवरांचं मार्गदर्शन होत राहणार आहे. तर त्याच्या अपडेटसाठी तुम्ही संकेतस्थळाला भेट देत राहा, आमच्या फेसबुक पेजला भेट देत राहा आणि एक वेळ लक्षात ठेवा की दर शुक्रवारी 5:30 ते 6:30 ही अशाच पुढच्या 2 महिने ही अशाच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार आणि आज आपण या सत्रासाठी इथं थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी अशाच एका वेगळ्या विषयावर. धन्यवाद सर. धन्यवाद. नमस्कार.